हा मतदारसंघ तू वाटून घे, तू इथे माघार घे, मी इथे माघार घेतो. अशा पद्धतीनं जर हे बिनविरोधाचं खूळ वाढत गेलं ना, तर हे दुर्दैव असं आहे ना, तुझं माझं प्रसन्न, हे तिथे थांबणार नाही आहे. आणि काल जी काही कारवाई झाली, आता अमेरिका म्हणते का त्या देशात लोकशाही नाही, हे हे बोगस आहे. अमेरिकेने सौदी अरेबियाला कधी सांगितलं नाही तुम्ही लोकशाही तुमच्या देशात नाही आहे. आपल्याकडे ना निष्पक्ष याचा खूप चुकीचा अर्थ काढला गेला, जसं सेक्युलर या शब्दाचा चुकीचा. तत्वतः ज्याला पक्षच नाही किंवा पक्षच नाही, पक्षपाती नाही, पक्षपात करू शकत नाही, असं फक्त प्राण गेलेलं शरीरच निष्पक्ष असू शकतं. नमस्कार. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमात ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते लोकसत्ताचे संपादक आणि ख्यातनाम लेखक गिरीश कुबेर आणि मुलाखतीतले माझे सहकारी, माध्यमातले अत्यंत त्याला व्हायब्रंट म्हणू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व प्रसन्न जोशी, या दोघांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण या मुलाखतीला जी सुरुवात करतो आहे ते गिरीश कुबेर हे नाव आता सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे समाजामध्ये एखादी नवी घटना घडली, विशेष काही घडलं की सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की उद्याच्या लोकसत्तामध्ये याच्याबद्दल काय येणार. आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या लेखनाद्वारे आपल्याविषयी प्रेक्षकांच्या मनात एक कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण व्हावं, अशा प्रकारचे जे दुर्मिळ संपादक असतात त्याच्यामध्ये गिरीश कुबेर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यायला लागेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेत राहून साहित्य निर्मिती करणाऱ्यांची एक मोठी परंपरा आहे. नुसती साहित्य निर्मिती नाही तर ललित साहित्याचे लेखन असेल, समीक्षा लेखन असेल किंवा वैचारिक लेखन असेल, याची एक मोठी परंपरा आहे. अगदी काही थोडकी नावं जरी सांगायची झाली तरी प्रभाकर पाध्ये असतील, श्रीराज टिकेकर असतील, माधव गडकरी असतील, गोविंदराव तळवलकर असतील, केतकर असतील, त्याचबरोबर अन्य काही मंडळी आहेत की ज्यांनी पत्रकारिता आणि साहित्य या दोन्हीमध्ये सुद्धा विपुल असा संचार केलेला आहे. त्या परंपरेतलं हे एक नाव म्हणजे गिरीश कुबेर. कुबेरांच्या लेखनाचे विषय एकाच वेळेला आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, त्याचबरोबर देशांतर्गत घडामोडींच्याबद्दलचं भाष्य आहे, साहित्य, संस्कृती ही क्षेत्रही त्यांना फार आपलीशी वाटतात. त्यांच्या बऱ्याच अग्रलेखांच्या शेवट कित्येकदा अनेक कवितांच्या ओळींनी झालेला आहे. याच्यावरनं त्यांचं कवितेविषयीचं महत्त्व आस्था आपल्याला लक्षामध्ये येते. प्रवास वर्णनही ते फार सुंदर लिहितात. आत्ता अलीकडेच त्यांचं साहेबांच्या देशात नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर संगीतामध्ये तेवढीच रुची आहे आणि व्यक्तिचित्रणात्मक वर्णनंसुद्धा ते सुंदर करतात. गेल्या वर्षभरामध्ये स्नेहचित्रे हा जो त्यांचा कॉलम लोकसत्तेमध्ये येत होता, ज्याचं आता लवकरच पुस्तक होण्याची शक्यता आहे, त्या कॉलमच्या वाचनावरनं आपल्याला कदाचित हे लक्षात आलेलं असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, धोरण, परराष्ट्र धोरणपासून ते महाराष्ट्राचा इतिहासापर्यंत महाराष्ट्र हा पुन्हा त्यांच्या एक विशेष अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. रेनेसान्स स्टेट नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे इंग्रजीमधलं, ते महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल भाष्य करतं. त्या अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या इतिहासाबद्दल त्याच्यामध्ये टिप्पणी केलेली आहे. एक सखोल असं विवेचन त्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळेल. त्याच्यामुळे एकाच वेळेला या सगळ्या फ्रंट्सवर लिहिणारा, बोलणारा संपादक अशी एक त्यांची ख्याती आपल्याला लक्षात येईल. आपण मुलाखतीला सुरुवात करताना त्यांचं हे सगळं आंतरराष्ट्रीय धोरणाचा अभ्यास आणि हे लक्षात घेता त्यांनी तेलावरची जी 2 पुस्तकं लिहिली आहेत, एका तेलियाने आणि तेल नावाचा इतिहास, या 2 पुस्तकांच्यापासून प्रश्नानं सुरुवात करूया. आपण पत्रकारिता करता करता या प्रकारच्या लेखनाकडं कशा पद्धतीनं वळलात, याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? नाही, सुरुवातीला आयोजकांचे मिलिंद जोशी आणि इथली स्थानिक जी शाखा आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण सातारला येणं हा माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग राहिलेला आहे. माझा जन्म इथला आहे, माझा आजोळ इथला आहे. त्यामुळे कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सातारला येणं हे नेहमीच माझ्यासाठी आनंददायक राहिलेलं आहे.
त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या मुलाखतीला प्रसन्न माझा व्यवसायातला सहकार्य पण बेडकेहर सर एकंदर नरहर कुरुंदकरांची जी एक वैचारिक परंपरा आहे महाराष्ट्राला सकस लाभली त्याचं एक मोठे पाईक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रश्न घेणं हे माझ्यासाठी सुद्धा एका अर्थाने मी गौरव समजतो. त्यामुळे दोघांचाही आभार. प्रश्न तेलाचा मला असं परदेशात शिष्यवृत्तीला असताना असं जाणवलं की हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठीत त्यावरती काहीच लिहिलं गेलेलं नाही आहे. आणि म्हणजे माझा असा छातीठोक दावा आहे गेल्या 200 वर्षात जे काही महाराष्ट्रात आणि जगात जे काही घडलं म्हणजे पहिल्या महायुद्धापासून ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं तिथपासून ते भारतात आणीबाणी दाखल लावावी लागणं आणीबाणी लादावी लागणं इथपर्यंत या सगळ्यामागे ऊर्जेचं कारण आहे. ऊर्जा हा यातला एक महत्त्वाचा एक गाभा राहिलेला आहे सगळ्या समस्यांचा. आणि त्यामुळे मी जगाची मला माझ्या मते वाटणी दोनच पद्धतीनं करायला हवी. एका बाजूला ऊर्जा संपन्न देश आणि ज्यांच्याकडे ऊर्जा नाही असे देश. म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे तर इथे बसलेला प्रत्येक नागरिक जेव्हा केव्हा स्वतःसाठी दुचाकी किंवा चारचाकी गाडी घ्यायला गेला असेल तर त्याचा पहिला प्रश्न त्या विक्रेत्याला असा असतो की कितना देती है, मायलेज काय म्हणजे एका लिटरमध्ये किती किलोमीटर जाते. याचं कारण असं आहे आणि असं प्रश्नाच्या उत्तरात आपण जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी निवडतो आणि ती 100तल्या 99 वेळेला ही जपानी कंपनीची असते. होंडा असेल, सुझुकी असेल, काय निसान असतील, या तिकडच्या जपानमधल्या गाड्या निवडतो. याचं कारण असं आहे की जपानी गाड्या या जास्त ऊर्जा कार्यक्षम ठरल्या. याचं कारण जपानला तेलच नव्हतं. याच्या उलट फोर्ड असेल, जनरल मोटर्स असतील, कुठल्या अमेरिकेतल्या ज्या कंपन्या असतील यांना गाड्या त्यांच्या हा कधी प्रश्नच पडला नाही. त्यामुळे तेलाचा घटक हा इतका महत्त्वाचा आहे जागतिक अर्थकारणामध्ये. समाजमन घडवण्यामध्ये म्हणजे जेव्हा 72-73ला पश्चिम आशियातल्या वादामुळे इस्रायलच्या संबंधामुळे अमेरिकेवर तेलबंदी लादली गेली त्यावेळेला अमेरिकेच्या अध्यक्षांना असं आवाहन करावं लागलं की बाबांनो सिग्नलला तुम्ही गाडी जेव्हा थांबवाल तेव्हा इंजिन बंद करा. पेट्रोल पंपावर गेलात तर गाडी बंद ठेवा. कारण हे अर्थकारण देशाचं आणि त्याच्यानंतर समाजकारण हे तेलाने घडवलेलं आहे आणि त्याचा मला एकदा तो लळा लागला आणि लक्षात आलं की हे प्रत्येक ठिकाणी तेल खूप महत्त्वाचं आहे. मग त्या विषयात जरा जास्त रुची निर्माण झाली. आता इतकी झाली की माझ्या घरातले नातेवाईक किंवा जवळची मित्रमंडळी प्रसन्नासारखे आहेत ते म्हणतात की माझ्या अंगामध्ये रक्त नाही वाहत तेल वाहतं म्हणतात. या तेलाचाच काल एक आविष्कार आपण व्हेनेझुएलामध्ये पाहिला असं नाही वाटत? 100%. याच्यामध्ये व्हेनेझुएलाच्या वरती सगळी कारणं दिली जातील. अमेरिकेने हल्ला का केला एक कारण सांगितलं जाणार नाही ते म्हणजे व्हेनेझुएलाचं तेल संपन्न असणं. अमेरिकेच्या आसपासमधल्या देशांनी आपल्यावर अवलंबून नसणं हे अमेरिकेला कधीही पटलेलं नाही, कायम खुपत आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न व्हेनेझुएलावरती हल्ला करण्याची इच्छा अमेरिकेने 1955पासून बाळगलेली आहे. आयसेनॉवर होते तेव्हापासून हा सगळा संघर्ष आहे. आणि ज्या वेळेला त्या देशामधला एक छोटासा तेलमंत्री जॉन पाब्लो ते उभे राहिले आणि त्यांनी तेलाचं महत्त्व जाणून तेल निर्यातदार देशांची संघटना बांधली 1960 साली. तेव्हा अमेरिकेचा पहिलाच फटका उडालेला आहे व्हेनेझुएलाबरोबर. त्यामुळे तेल हेच त्याच्यामागचं कारण आहे आणि व्हेनेझुएला अमेरिकेच्या कोपऱ्यातला असूनसुद्धा हा कधीही त्यांनी अमेरिकेला भीक घातलेली नाही कारण त्या देशामध्ये प्रचंड मोठे तेल साठे आहेत. आणि काल जी काही कारवाई झाली आता अमेरिका म्हणते का त्या देशात लोकशाही नाही हे बोगस आहे. अमेरिकेने सौदी अरेबियाला कधी सांगितलं नाही तुम्ही लोकशाही तुमच्या देशात नाही आहे म्हणून. म्हणजे व्हेनेझुएलाला सांगता तुम्ही. कारण हे मूळ कारण हे ऊर्जेचं आहे आणि त्यासाठी त्या नजरेतनं जर बघितलं तर म्हणून मी ते मगाशी विधान केली सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना तेलामुळे घडलेल्या आहेत. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध तिथे लिहिलं गेलेलं आहे. हिटलरचं वाक्य आहे की तेलाचा पुरवठा झाला नाही स्टालिनग्राडच्या लढाईमध्ये कारण थंडीने गेले त्याचे सैनिक ना त्या तेलाने आम्हाला हरवलं असं वाक्य आहे ते. त्यामुळे हे खूप
दुर्दैवाने ते मराठीमध्ये जास्त नव्हतं ते, म्हणून मग त्या विषयामध्ये जास्त लिहिलं गेलं. पण या सगळ्यामधून तेलाचं जे राजकारण आज जगभर दिसतंय आपल्याला चाललेलं, त्याच्यामध्ये अशा एका नेतृत्वाचा उदय होतोय की जो अत्यंत बळकट स्ट्रॉंग आहे, कुठलाही विधिनिषेध न पाळणारा आहे आणि त्या दिशेनं रेटून राजकारण करण्याचा एक प्रवाह आपल्याला दिसतो. म्हणजे ट्रम्प काय, एर्दोगान काय किंवा पुतीन काय, तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यात, हा प्रवाह असा चालत राहणार यापुढेही? असाच दुर्दैवाने चालत राहील असं, कारण इथलं पुतीन हा यातला महत्त्वाचा टप्पा अशा अर्थाने आहे की पुतीन हा नुसता एका देशाचा प्रमुख नाही आहे. म्हणजे पुतीन पुस्तक लिहिताना माझ्या डोळ्यासमोर अख्ख्या जगाचा एक असा विशाल पट होता आणि सतत जाणवत होतं की पुतीन ही एक प्रवृत्ती आहे की ज्या प्रवृत्तीला त्या देशाच्या नागरिकांनी तर पाठिंबा दिलाच, पण सत्ता मिळवणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये एक पुतीन प्रवृत्ती असते आणि त्या पुतीन प्रवृत्तीला जर बळकट होऊ दिलं तर काय होतं हे रशियामधलं उदाहरण आहे. मग यातला धक्कादायक भाग कुठला की ट्रम्प यांना पुतीन यांचं अनुकरण करावं असं वाटतं. म्हणजे ट्रम्प यांचं पहिल्या 2016 साली निवडून आले तेव्हा त्याच्यानंतर त्यांचं वाक्य आहे की पुतीन यांच्यासारखं तहहयात अध्यक्ष व्हायला मला आवडेल. अच्छा. म्हणजे हे जे लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही मिळवणं हा जो एक नवीन पायंडा जगामध्ये पडलेला दिसतो, त्याचं मूळ जर पीठ कुठलं असेल तर ते पुतीन आहे. त्या नवे राजकीय विचाराची कुलदेवता पुतीन आहे असं असं म्हणता येईल. मग तुम्ही हंगेरीचं उदाहरण घ्या, एर्दोगानांचं टर्कीचं उदाहरण घ्या, चीनमधला पुतिनिझम लक्षात घ्या. ह्या देशादेशांमध्ये आता पुतीन प्रारूप राबवलं जातं आहे आणि दुर्दैवाने एका मानसिकतेला आपला नेता हा बलदंड असायला हवा वगैरे वगैरे अशी एक बालिश समज अनेकांच्या मनामध्ये असतात आणि ह्या नेत्यांकडून त्या भूमिकेला इतकं छान खतं पाणी घातलं जातं की पुतीन देशामध्ये गोष्ट काय स्वतःच्या नागरिकांना विकतात, म्हणजे नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात त्याला, ते कथानक कुठलं विकतात. अमेरिकेला धडा शिकवला, अमेरिकेच्या नाकावर टिचून मी नाटोला धडा शिकवला, किंवा मी हा देश गिळंकृत केला, किंवा अगदी जॉर्जियाचं युद्ध असेल ते आत्तापर्यंत ताजा जो संघर्ष असेल युक्रेनचा. त्यामुळे असं मर्दुमकी नेत्यांमध्ये शोधण्याची एक गरज का निर्माण झाली आहे, मला तो एक वेगळा मुद्दा, पण त्याच्यामुळे हे प्रारूप जास्त खपलं आणि लोकप्रिय झालं. मला हे मुद्दे बेडकेवार सरांनी सांगितलेले पुढे घेऊन जाताना एक जगाचा काही डॉट्स मी तुमच्यासमोर मांडतोय, काही घटना, त्या सगळ्याचा संबंध आपण आपल्यापर्यंत आणायचा आहे, त्याच्यावर तुमचं भाष्य अपेक्षित आहे. एक म्हणजे ममदानींनी आता ओध घेतलेली आहे, त्यांनी ती कोरोनावर घेतली, हा एक आणखी वादाचा विषय झालेला आहे, कारण ते स्वतःला डिक्लेअर्ड सोशलिस्ट आहेत. सोशलिस्टांना धर्माचे काही हे नाही, जी कम्युनिस्टांना आहे तशी त्यांना नाही आहे. हॅव्हिंग सेड दॅट त्यांच्यावरती टीका होते. जसं मगाशी वेडकेवार सरांनी आठवण करून दिली तसं अमेरिकेने व्हेनेझुएलावरती आक्रमण केलेलं आहे आणि आजच्या महाराष्ट्रातल्या परिभाषेत सांगायचं झालं तर व्हेनेझुएलातून विरोध न झाल्यामुळे तो बिनविरोध झालेलं आहे सगळं प्रकरण. तिसरी गोष्ट, जे आत्ताचे नोबेल लॉरेट आहेत 2025चे, त्यांचं नाव अवघड आहे, मी आय होप मी चुकीचं उच्चारणार नाही, स्वीडिश अकॅडमी म्हणजे नोबेल लॉरेट त्यांना दिलेलं आहे, लाझलो क्राझ्नोक्राय. त्या माणसाचं जे लिखाण आहे ते प्रामुख्यानं सत्तेचा अनिर्बंध वापर आणि ॲपोकॅलिप्टिक जी परिस्थिती तयार होते याच्यावरचं भाष्य आणि त्या सगळ्या त्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे सौदी आणि UAE मधला संघर्ष आपण बघितला, पुतीन आणि हा तर चालूच आहे. या पार्श्वभूमीवरती भारत चौथी अर्थव्यवस्था आहे, पण आमच्याकडे गिग वर्कर्सना आंदोलन करावं लागतं आणि मग आपण महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रातला सगळा आपण आताचा व्याप बघतोय, काय घडामोडी घडलेल्या आहेत. या सगळ्याच्या वर्तमानाचा छेद, या सगळ्या डॉट्सना तुम्हाला काही अंतर्बंध जाणवतो का आणि त्याच्यावर तुम्ही भाष्य कसं करा? नाही, तो आहेच ना. म्हणजे जे जगात चाललं ते आपल्याकडे चाललेलं आहे. जगात ज्या कथानकांना मागणी आहे ते कथानक आपल्याकडे फुलवलं जातं आहे. आता उदाहरणार्थ ट्रम्प जर घेतलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन आहे, मग तुम्ही काय करणार आहात? म्हणजे संख्येच्या आधारे जर बोलायचं झालं तर आजच्या घडीला अमेरिकी नागरिकाचं दरडोई उत्पन्न $80,000 आहे. 80,000 गुणिले जर 90 केलं तर साधारण किती तो काय अंदाज येईल. तर ह्याच्यापेक्षा तुम्ही आणखी मोठं काय करणार आहात? नंबर 1. पण तरीसुद्धा अमेरिकनांना त्याचं आकर्षण वाटतंय.
त्याच वेळेला तू जो मगाशी दाखला दिलास चौथी अर्थव्यवस्था होणं, चौथी अर्थव्यवस्था झाल्यामुळे भारताच्या नागरिकांच्या जगण्यामध्ये काडीचाही फरक पडणार नाही आहे. आपण आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये म्हणजे म्हणायला गेलं तर चौथं आपल्या आधी जर्मनी आहे. जर्मनीचं दरडोई उत्पन्न साधारण $59,000च्या आसपास आहे. आता मी परवाच्या संपादकीयमध्ये हाच दाखला दिला होता की ज्या वर्गामध्ये आईन्स्टाईन गणितात पहिला येतो ना, त्या वर्गात दुसऱ्या क्रमांकावर कोणीतरी असतं ना. पण म्हणून आईन्स्टाईन पहिला होता तेव्हा मी दुसरा असतो असं मिरवायचं नसतं, कारण अंतर महत्त्वाचं असतं ना. तर तुम्ही $59,000, तिसऱ्या क्रमांकावरती चीन आहे $30,000, अमेरिका $80,000 दरडोई उत्पन्न, आणि या मालिकेत आपण चौथ्या क्रमांकावर, दरडोई उत्पन्न $2,000. आता ही याची जाणीव आहे का नाही आपल्याला? ही नाही आहे. म्हणून पण प्रश्न असा आहे की याच्यात काळजी वाटणारा मुद्दा कुठला वाटतो? तू जागतिक कथानक म्हणालास ना, की अमेरिकेतले नागरिकसुद्धा अशा म्हणजे जे सुस्थितीतले आहेत तौलनिकदृष्ट्या, ते सुद्धा अशा काल्पनिक जो एक विकासाचा बागुलबुवा म्हणणं बरोबर नाही, पण प्रारूप जे दाखवलं जात, मागा मेक अमेरिका ग्रेट, मेक अमेरिका नाही, पण ते आता आता म्हणजे ह्याच्यापेक्षा तुम्ही ग्रेट किती असू शकणार आहात? मुद्दा तो नाही. म्हणजे मला म्हणायचं असं की तिथले सुस्थितीतले $80,000 वर्षाला उत्पन्न असलेले सुद्धा या विकासाच्या खोट्या प्रारूपाला बळी पडत असतील, तर $2,000 वाले भारतीय बळी पडत असतील, तर त्यांची एका अर्थाने कीव करायची का, त्या वास्तवाची जाणीव करून द्यायची, हा प्रश्न आहे. आणि या सगळ्याचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आणि हा जो एक भ्रामक राष्ट्रवाद हा या सगळ्या नेत्यांकडून पसरवला जातो आहे ना, तो अतिशय धोकादायक आहे. ट्रम्प असतील, पुतीन असतील, एर्दोगान असतील, हा आणि त्याचीच विक्री ठिकठिकाणी सुरू आहे. पण प्रश्न माझ्या दृष्टीनं विकणाऱ्यांचा नाही आहे. विकणाऱ्यांना काय, तो काय विकलं जाईल ते विकेल, तो विकत घेणाऱ्यांचा आहे. आणि ह्या जर गोष्टी, या जर कथा चौथी अर्थव्यवस्था होणार, अहो आजच्या घडीला, आज म्हणजे आपण आत्ता गप्पा मारेपर्यंत संपेपर्यंत जर भारत चौथ्या क्रमांकावर जरी गेला असं गृहीत धरलं, तरीसुद्धा आर्थिक स्थितीमध्ये आपण इंडोनेशियाच्या खाली असणार आहोत. इंडोनेशियाच्या, म्हणजे अमेरिका वगैरे ते सोडून दे, स्वीडन वगैरे ते सगळं सोडून दे. पण मग चौथ्याचा अर्थ काय? तर काय नाही, तुम्हाला छान वाटतं, आम्हाला छान वाटतं. म्हणजे मध्यंतरी मुंबईत असे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची एक रेलचेल आहे. हा प्रकल्प, तो प्रकल्प वगैरे वगैरे, नुसतं घ्या, प्रकल्पच घ्या असं. तर त्याच्यावरती एक सुंदर व्यंगचित्र पाहिलं मी, आणि इतकं समर्पक होतं. मुंबईच्या लोकलच्या गर्दीमध्ये लोक अशी लटकून जात असतात, ज्यांना कोणाला मुंबईचा अनुभव आहे त्यांना सांगायची गरज नाही. आणि अशा चिंब गर्दीमध्ये म्हणजे एकाचा श्वास दुसरा उश्वास, तो उच्छ्वास म्हणून घेतो, इतकी वाईट अवस्था असते. तर त्याच्यात दोघात मतभेद सुरू आहेत, अरे देशाची प्रगती वगैरे वगैरे वगैरे. तर त्यातला तो जो टीका करत असतो, त्या टीका करणाऱ्याला दुसरा उत्तर देतो, तू वाईट कशाला वाटून घेतोस? अटल सेतू सुरू झाला ना. आता तुमच्या आमच्या जगण्यात काही फरक पडत नसेल आणि या गोष्टीमध्ये आनंद मानायचा असेल, ते जे प्रसिद्ध उदाहरण होतं की राणीला विचारलं जातं भाकर नाही तर ती म्हणते केक खा. ती किमान राणी तरी होती. इथे सामान्यच म्हणतो अटल सेतू आहे ना. पण आता काय करायचं त्याचं? पण म्हणून मला असं वाटतं ना की म्हणजे हिंदीमधल्या कुठल्या तरी अशा देमार चित्रपटातला तो जुन्या काळचा संवाद आठवतो की अन्याय करणेवाले के साथ अन्याय सहनेवाला भी पापी है. तर हे कथानक विकणाऱ्यांचं ठीक आहे, विकतायत ते, यशस्वी होत आहेत, पण विकत घेणाऱ्यांचं काय? आणि तिथे मला ती समाजाला आलेली ग्लानी आहे ना, ती खूप भीतीदायक वाटते आणि काळजी त्याविषयीची वाटते. 10% या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे खोटं वाटेल आपल्याला, म्हणजे आपण सगळेच साधारण सुशिक्षित असतोच सगळे असे, तर 10% लोक ही 90%ची अर्थव्यवस्था चालवत आहेत. आणि मॉलमधली गर्दी, गाड्यांची खरेदी आणि हे जे सगळं चालू आहे, हे फक्त वरच्या 10% लोकांकडून सुरू आहे. बाकीच्यांना सरासरी दैनंदिन उत्पन्न पण मिळत नाही आहे. पण त्या 10%च्या हातामध्ये बाजारपेठ आहे, 10%च्या हाती माध्यमांचं नियंत्रण आहे, आणि या दोन घटकांमुळे त्या 10%च्या हाती तुमच्या आमच्या विचारशक्तीचं नियंत्रण करण्याची व्यवस्था आहे, आणि ते व्यवस्थित होत आहे. मग काय म्हणजे आता याविषयी करायचं? याचा पुढचा भाग म्हणून काय होतं की अशा संबंध आंतरराष्ट्रीय राजकारणातनं, या धोरणातनं, किंवा ट्रम्प किंवा ही सगळी मंडळी आहे त्यांच्यातनं
एक व्यक्तिकेंद्रित हुकुमशाहीची लागण होण्याची शक्यता ठिकठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे भारतही त्याला काही अपवाद ठरेल असं मला काही वाटत नाही. पण दुर्दैवाने तुम्ही जसं म्हणलात की विकत घेणाऱ्यांचा प्रश्न आहे, ते विकत घेणारे 2,000सुद्धा त्यांचे जर वार्षिक उत्पन्न नसेल तर ते बळी पडतील. ते प्रचाराला बळी पडतात. उदाहरणार्थ तुम्हाला चांगला बळकट देश हवा का लोकशाही हवी असा प्रश्न विचारला तर आपल्या देशामध्ये काय उत्तर येईल? मध्ये CSDSने जो प्यू रिसर्च केलेला होता त्याच्यामध्ये काही लोकांनी याचं उत्तर दिलं होतं की बाबा आम्हाला बळकट देश हवा आहे, लोकशाहीच्या तांत्रिक जंजाळामध्ये प्रक्रियांच्या जंजाळामध्ये आम्हाला अडकायचं नाही. हा धोका सगळ्यात मोठा आहे असं नाही का तुम्हाला वाटत? आहेच ना. म्हणजे हे माझ्या लहानपणी ती एक जाहिरात होती की मेरी कमीज तेरी कमीज से सफेद केस वगैरे वगैरे, किंवा त्याचंच दुसरं रूप मेरा माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट. ह्या पातळीवरती आता समाज पण चाललेला आहे आणि हा धोका खूप मोठा आहे. मध्यंतरी मी एका पुस्तकाचं परीक्षण केलं होतं, मुद्दाम विस्तृतपणे केलं, मिथ अबाउट स्ट्रॉंग लीडर्स. जगातल्या ज्या ज्या तथाकथित स्वतःला बलदंड जे नेते होऊन गेले त्यांच्या देशांची काय परिस्थिती आहे याचा अतिशय संख्याधारित धांडोळा घेतलेला आहे. म्हणजे ज्याला तथ्याधारित आहे, म्हणजे वाटतं असं नाही आहे ते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह म्हणतात ना तसं तो आहे. आणि ते तुम्ही जगातलं उदाहरण सोडून द्या, भारताचं उदाहरण घ्या. 1952 पहिली निवडणूक ते 1991 खऱ्या अर्थाने जेव्हा आघाडी सरकारं सुरू झाली, देशाची प्रगती, म्हणजे मी हा मुद्दा वारंवार मांडतो, मला सांगायला आवडतो आणि सांगायला हवा लोकांना, असं वाटतं की देशाची प्रगती ही नेहमी आघाडीच्या राजकारणाच्या सत्तेच्या काळातच झालेली आहे. एका नेतृत्वाने जो खूप सगळ्याच्या वरती जाऊन लोकांपर्यंत पोचतो, मग तो इंदिरा गांधींचा असेल, आधीचा नेहरूंचा काळ असेल, या काळात देश पुढे गेलेला नाही. सगळ्यात चांगले तुमचं आमचं जगणं बदललं कधीपासून, म्हणजे अगदी तांत्रिक ज्या काही सुधारणा असतील या अनेकांना माहिती नसेल, या देवेगौडांच्या काळात झालेल्या आहेत. देवेगौडांच्या काळामध्ये या सगळ्या मुवमेंटना, चळवळीला, आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली. मध्यंतरी मॉन्टेक सिंग अहलुवाल या एका थिंक टँकच्या निमित्तानं आम्ही एकत्र होतो, त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. आणि ते जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा पंतप्रधान होते ना, तेव्हा त्यांनी त्याला A4 पेपर ज्याला म्हणतात, एका आकाराचा एकाच पानामध्ये मावेल असे 20 मुद्दे देशात काय करायला हवं, या तो पेपर खूप गाजला. एवढी फक्त एका पानाची एक छोटीशी टिप्पणी होती, ती त्यांना सादर केली. त्या टिप्पणीच्या आधारे 1991 साली आर्थिक सुधारणा घडलेल्या आहेत. म्हणजे आणि ह्या सगळ्या सुधारणा का घडल्या? कारण आघाडीचं सरकार होतं. आता आघाडीचं सरकार असलं की अनेकांना सांभाळून घ्यावं लागतं, अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे ही जी बलदंड नेत्यांची जी एक गरज निर्माण झालेली दिसते, हा मला असं वाटतं आपल्यामधल्या न्यूनगंडाचा एक तो मोठा परिपाक आहे. आणि असा न्यूनगंड तयार करण्याची एक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर असते. राजकीय स्थैर्य यासारखी भंपक गोष्ट नाही कुठली. जर्मनी कित्येक दशकं झाली, जर्मनीमध्ये राजकीयदृष्ट्या स्थिर सरकारच नाही आहे. आत्ताचं सरकारसुद्धा डावे उजवे इकडचे तिकडचे सगळ्यांचं सरकार. आर्थिक प्रगती नाही थांबली ना. आपल्या देशामध्ये सगळं चांगलं जे झालेलं आहे, दूरसंचार सुधारणा असतील, निर्गुंतवणूक असेल किंवा आणखी काही महत्त्वाची प्रारूपं असतील, ही सगळी आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. पण लोकांच्या मनामध्ये याचा पगडा इतका दांडगा आहे की एक मजबूत नेता आणि मग त्या काळातच देशाचं भलं होणं, याला मला असं वाटतं की प्रत्युत्तर देण्यामध्ये आणि या युक्तिवादाचा प्रतिवाद करण्यामध्ये भारतातले बुद्धिवंत कमी पडत आहेत. त्यामुळे त्यांना दुसरं आपण भाग सांगतच नाही आहे. त्यामुळे हा शासकांचा विजय मानायचा का नाही, यापेक्षा मला हा भारतातल्या बुद्धिवंतांचा पराभव आहे हे महत्त्वाचं आहे असं वाटतं. गिरीश कुबेर जर का मुलाखतीला मिळाले असतील आणि समकालीन राजकारणावरती त्यांच्याशी काही बोललं नाही तर त्याला काही अर्थ नाही. आणि असे अनेक घटना सध्या आजूबाजूला घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या बिनविरोध हा आजचा, म्हणजे जसं टाईम मॅगझिन वगैरे काढतं ना, वर्षातले महत्त्वाचे वर्ड ऑफ द इयर, जसं म्हणजे काही युनिव्हर्सिटीसुद्धा काढतात, टाईम मॅगझिन फेस दाखवतं, शब्द दाखवतं, तसा महाराष्ट्राचं जर का उद्या लोकसत्ताने 2025 संपता असं करायचं ठरलं वर्षाचा शब्द, तर तो असेल बिनविरोध. माझा असा खाजगी आरोप आहे की बिनविरोध ही संस्कृती
साहित्य महामंडळ, साहित्य परिषद आणि मिलिंद जोशींनी आणली, कारण अध्यक्षच बिनविरोध निवडला जातो आणि तुमच्यामुळे ती सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली आहे असा माझा थेट आरोप जाहीर मंचावरनं मिलिंद जोशी आणि साहित्य महामंडळावर आहे. पण तो गंमत सोडता, ही गंभीर स्थिती आहे, याचं काही कौतुक नाही आहे, हा गमतीचा भाग सोडा. म्हणजे आज स्थिती अशी आहे की जर का 40पेक्षा जास्त नगरसेवक असे बिनविरोध यायला लागले, 68 आता जास्तही झालेले त्याचे, बाकी काय घटना घडतात त्याच्या मागचे ते आरोप सगळे आपण बघतोय, तर या राजकीय वास्तवाची सामाजिक परिणिती विरोधच नको. म्हणजे गमतीदार वाटेल, पण मी लहानपणी वर्गामध्ये मॉनिटर पदासाठी सुद्धा आमची निवडणूक झाली होती आणि त्याच्यातून मॉनिटर निवडला जात होता. हे जर का राजकारण मोठ्यांचं असं बघायला मिळालं तर विरोध सहन करायची क्षमता नष्ट करत जाण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल होईल का, आणि मुळात आताच्या या राजकारणाकडे आपण कसं पाहता? नाही, होईल का असं विचारायचं कारणच नाही, ती सुरू झालेलीच आहे, थेट सुरू झालेली आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. हेनरी फोर्ड यांचं फार सुंदर एक दाखला आहे. हेनरी फोर्ड मीटिंग जेव्हा बोलवायचे, कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जेव्हा असायची, तेव्हा ते स्वतः असे खूप गप्प राहून प्रत्येकाची मतं काय आहेत हे बघायचे. आणि त्या अशा अनेक मिटिंगांनंतर, बैठकानंतर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ज्या क्षणाला मला लक्षात येतं या माझ्या 2 ज्येष्ठ व्यवस्थापकांमध्ये एकमत आहे एखाद्या विषयावरती, त्यावेळेला मी त्यातल्या एकाला जायला सांगतो. एवढा मोठा संदेश आहे याच्यामध्ये की एकमताची गरज नाही आहे. तर तू आणि मी आपण एकमेकांविषयी बोलतो आणि आपण दोघे किती छान आहोत, चांगले आहोत वगैरे वगैरे चाललं, तर ह्याची गरजच नाही आहे. हे बिनविरोध राजकारण हे एका अर्थाने विरोध संपवण्याच्या दिशेकडेच जाणार आहोत. आणि याच्यामध्ये मला सत्ताधीश जेवढे आरोप करावा असं वाटतो त्यांच्यावरती, तेव्हा त्यांना जेवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं असं वाटतं, त्याच्यापेक्षा अधिक हे विरोधी पक्षीयांना त्याची जबाबदारी घ्यायला हवी. तुम्ही सगळ्यात मुद्दा कुठला आहे तो माहिती आहे का? दरवाजाच्या मागणं एकमेकांशी व्यवहार करणं. आता म्हणजे तूही वाचलं असशील, थॉमस फ्रिडमनचं एक पुस्तक आहे, लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री नावाचं. त्याच्यामध्ये तो काय करतो, जगातले महत्त्वाचे लोकशाही असलेले देश निवडलेत त्याने, आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं यांची तुलना करत गेलेला आहे. आणि तो निष्कर्ष त्यांनी असा काढलेला आहे की अनेक देशांमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये फरकच राहिलेला नाही आहे काय, आणि त्याच्यात अमेरिकेसकट भारतासकट ते सगळे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जर बिनविरोधाचं राजकारण होत असेल ना, ते अत्यंत घातक आहे. बिनविरोधाचं जर करायचंच असेल तर मग तू जसं साहित्य महामंडळाचं म्हणालास तसं त्यांनी एक गाव पंचायतीची हा आमचा आमदार आहे, हा आमचा नगरसेवक आहे जाहीर करून टाकावा. निवडणूक, नाहीतरी निवडणूक आयोग निष्क्रिय सिद्ध झालेलाच आहे, आहे तोही त्याची काही असायची गरज नाही. त्यामुळे हे भीतीदायक वाटतं मला. म्हणजे मला ना, इथे आपण बसलो आहोत ना, ते सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे हे अभिनिवेशाने म्हणत नाही, आपल्याला लाज वाटायला हवी. 7-8 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका घडत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये महानगरपालिका अस्तित्वात नाही, त्याला 5 वर्ष होतील या मार्चमध्ये. काही काही ठिकाणी 6 वर्ष 8 वर्ष निवडणुका नाही आहेत. आता नगरसेवकांमुळे काय भलं होतं नाही होत हा वेगळा मुद्दा आहे, पण माझा निदान निवडणुकीचा प्रक्रियेत सहभागाचा अधिकार तरी होता ना. आता यांनी तोच काढून घेतला. जर हे असं तू हा मतदारसंघ तू वाटून घे, तू इथे माघार घे, मी इथे माघार घेतो, अशा पद्धतीनं जर हे बिनविरोधाचं खूळ वाढत गेलं ना, तर हे दुर्दैव असं आहे ना तुझं माझं प्रसन्न, हे तिथे थांबणार नाही आहे. हे पुढच्या काळात हे विधानसभेला सुद्धा येऊ शकतं आणि नंतरच्या काळात हे लोकसभेपर्यंत जाऊ शकतं. आणि आधीच नोटा नावाचं ते काही नन ऑफ द जो काही ऑप्शन्स निवडलेला आहे तोच म्हणजे तो निरुपयोगी ठरलेलाच आहे. त्यात जर हे बिनविरोधाचं जर खूळ असंच पसरत गेलं तर मला असं वाटतं काळ फार दूर नाही आहे की जिथे आपण एक उमेदवारी एकपक्षीय अशा पद्धतीकडे जाऊ. हे खूप दुर्दैवी आहे, खूप दुर्दैवी आहे. नाही, याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे अगदी अलीकडे, आणि त्यांनी असं लिहिलं आहे की बिनविरोध निवड करणं हा मतदारांवर अन्याय आहे, कारण त्यांचा मतदानाचा हक्क तुम्ही एका अंगाने हिरावून घेत आहे. मग त्या ठिकाणी निवड कशी करायची, तर एका बाजूला नोटा वरचा जो आहे तो नन ऑफ द अबोव आणि तो उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि त्याच्यामधनं जर नोटापेक्षा किमान 15 ते 20% जास्त मतं उमेदवाराला पडली तर मग तो विजयी घोषित करायला हरकत नाही नाही हे सर हेच आहे आपलं मुळात नाही एक लक्षात घ्यायला लोकशाहीच्या प्रारूपामध्येच खोट आहे. म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही नाहीच आहे आपल्याकडे. म्हणजे ज्याला फर्स्ट पास द पोस्ट म्हणतात त्या पद्धतीनेच आपण निवडतो. म्हणजे 10 पैकी बाकीच्याला एकच मतं पडले तर एकाला 2 पडली तर तो विजय केला जातो आपण. आणि नोटाचा आक्षेपाचा मुद्दा कुठला, नोटा मतं मोजलीच जात नाहीत ना. म्हणजे अशी अवस्था असायला हवी की जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांपेक्षा नोटाची मतं जर अधिक असतील तर फेरनिवडणूक असायला हवी ना. आता नोटा फक्त आपल्याला बटन दाबायचा अधिकार आहे, ती मतं मोजलीच जात नाहीत. त्यामुळे ते प्रारूपच चुकीचं आहे आणि हे अंतिमतः लोकशाहीच्या गळ्याला नख लावणार आहे त्यात शंकाच नाही, अजिबात शंका नाही. आता आपण महाराष्ट्राकडे वळूया. तुमच्या विशेष अभ्यासाचा विषय रेनेसान्स स्टेटसारखं पुस्तक तुम्ही लिहिलं. त्याच्यामध्ये एक तुमचं विधान असं आहे किंवा एकूणच्या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे की महाराष्ट्र हे तर्कप्रधान राज्य होतं. इथे तर्काला जास्त महत्त्व होतं आणि तर्काची परंपरा होती. तर ते काय प्रकारचं तर्क आणि परंपरा तुम्ही सांगू शकता? म्हणजे याचा म्हणजे इतिहासाचा म्हणजे तुमचाही जो अभ्यासाचा विषय तुम्ही एक परंपरा देशाची जर लक्षात घेतलीत ना, सामाजिक सुधारणा समजा हा मुद्दा घेतला तर आपण सरसकटपणे पश्चिम बंगालला श्रेय देतो, राजाराम मोहन राय, सतीची प्रथा. पण सुरुवातीचा भाग हा त्यांच्याकडचा होता, पण त्यांच्याकडच्या सामाजिक सुधारणा थिओसॉफिकल धर्माच्या अंगाने गेल्या पुढे. रामकृष्ण परमहंस आणि स्वतः नंतर सगळीच ती महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा या शुद्ध करकरीत तर्कवादीच राहिल्या. म्हणजे अनेकांना माहिती नसेल आणि आमच्या व्यवसायातल्यांना कदाचित ते माहिती नसेल दुर्दैवाने, बाळशास्त्री जांभेकर आणि राजाराम मोहन राय हे समकालीन आहेत. थोडासा 2-1 वर्षाचा त्यांच्यामधला फरक आहे. आणि त्यांनी ज्या हा जो पुढे मुद्दा मांडला आणि त्याचं महत्त्व इतकं आहे की पश्चिम बंगालमधल्या राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली किंवा विरोध केला हे असेल, पण स्त्री शिक्षण महाराष्ट्रात सुरू झालं ना. मग ज्योतिबा फुले इथले आहेत आपले. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि महाराष्ट्राने देशाला तर्कवाद शिकवला याबद्दल म्हणजे हे मी मराठी भाषक आहे म्हणून माझं मत अजिबातच नाही. हुला सिंग यांच्यासारख्यांनी ज्यांनी या विषयावर काम केलं आहे त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे, महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन द लँड ऑफ रिझन. तर्कवादाचा जन्म इथला आहे आणि धर्म आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही. निधर्मी व्यक्ती किंवा नास्तिक व्यक्तीसुद्धा नैतिक असू शकते हे सांगणारा पहिला देशातला विचारवंत हा महाराष्ट्रात जन्मलेला आहे. आगरकरांचं. आगरकरांचा. आणि म्हणजे बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना तुम्ही ते गणपतीला रस्त्यावर आणू नका हे त्यांच्या काळात सांगणारे राजाराम शास्त्री भागवत आहेत किंवा नंतर प्रबोधनकार ठाकरे आहेत. हे जे प्रबोधनाचं काम आहे ना ते महाराष्ट्रात आहे. म्हणजे किती गोष्टीत त्यांनी महाराष्ट्राने काम केलेले. फक्त ते म्हणजे मला थोडासा हलका भाग यातला म्हणून प्रश्न असा पडतो की हे मराठी जनांना माहीत आहे का? आपण इतके मोठे आहोत ते. म्हणजे पु ल देशपांड्यांचा तो विख्यात किस्सा आहे. एकाच्या ते घरी जातात आणि त्यांचा कुत्रा खूप अंगावर यायला लागतो तर त्या मालकीणबाई खूप कौतुक करतात की तो खूप शहाणा आहे, असं करणार नाही वगैरे वगैरे वगैरे. तरी ते आवरत नाही त्यांना तो कुत्रा. तर त्या नंतर त्याला म्हणतात हो तुम्ही शाणा वगैरे आहे ते म्हणता, पण ते त्याला माहिती आहे का ते? तसं आपली उदात्त परंपरा ही आपल्याला माहिती आहे का हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही तर्कवाद घ्या. ह्या मुंबईच्या वेधशाळेची सगळी चर्चा, तर वेधशाळा स्थापन करण्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा हात होता. त्यांच्याकडच्या गप्पा ऐकायला ते दर रविवारी असं एक संध्याकाळी काही प्रबोधनात्मक चर्चा वगैरे असं करायचे. म्हणजे आपले दादाभाई नवरोजी येऊन बसलेले आहेत. आता दादाभाई नवरोजी यांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या मुद्द्यांच्या आधारे लंडनच्या पार्लमेंटमध्ये, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलेलं आहे. आता हे आपण मोठं असणं हे माहीत नसणं हा मला असं वाटतं एक त्यातला भाग आहे. आणि एक क्षेत्र असं नाही आहे की म्हणजे अगदी विज्ञानापासनं इकडे एक आपले अभियंता होऊन गेले, अलिबागचे होते, नाही त्यांना एडिसन ऑफ इंडिया असं लंडनच्या टाइम्समध्ये त्यावेळेला छापलं. त्यांच्या नावावरती त्यावेळेला 200 पेटंट्स होती.
वॉशिंग मशीन आज जे घरी वापरतो त्याचा मूळ हा मराठी अभियंता आहे. 250-300 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. पण म्हणायचं असं की विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, सर्कस असेल, चित्रपट असेल, हे सगळं मराठी जनांनी केलेलं आहे ना. नास्तिकवादाची चळवळ असेल, त्यामुळे मला असं वाटतं की ते मराठी जनांनी एकदा आम्हासही आम्ही पुन्हा पाहावे असं स्वतःकडे बघायला हवं. हा जो सगळा अतिशय काय म्हणू आपण ते दिप्यमान असणारा इतिहास म्हणा, भूतकाळ म्हणा, तो एका बाजूला ठेवला आणि आजचा महाराष्ट्र एका बाजूला ठेवला, तर तुम्हाला चित्र काय दिसतं? भयान दिसतं, भयान. म्हणजे म्हणजे बौद्धिकदृष्ट्या एवढं वाळवंट असं कधी नव्हतं, कुठल्याच टप्प्यावरती नव्हतं. आणि मला म्हणजे दुर्गाबाई, तर्कतीर्थ यांच्यानंतरचा मेपुरेगे यांच्यानंतरचा महाराष्ट्र हा हळूहळू सपाट होत गेलेला महाराष्ट्र असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये खंडन मंडन हा अगदी दैनिक असा भाग होता, ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्याचं तपशील रानडेंचं भाषण होतं पुण्याला. रानडे बोलतायत, रानड्यांच्या भाषणाला अतिरिक्त गर्दी होईल म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवायला लागलेला आहे. रानड्यांच्या भाषणाला चेंगराचेंगरीची परिस्थितीचं वर्णन टाइम्स ऑफ इंडियाने तेव्हा केलेलं आहे. आता ही महाराष्ट्राची बुद्धिमंतांची परंपरा आहे हो. आणि त्यांनी जेव्हा इंग्रजांना विरोध केला तेव्हा त्यांची रानड्यांना शिक्षा, ते न्यायमूर्ती होते सरकारी सेवेमध्ये वगैरे, तर त्यांना जेव्हा शिक्षा होईल असं अनेकांना वाटलं, तर त्यांच्या त्या कृत्याकडे इंग्रज सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. इंग्रजांना विरोध करणारे ते सिद्धांत मांडत असताना इंग्रज सरकारने त्यांना विरोध केला, त्यांची फक्त बदली केली, पण मग त्यांना नोकरीतनं काढून टाकतील असं वाटत होतं. आता त्यावेळेचं ते गणिती आहेत, न्यायाधीशांच्या बदलीची परंपरा आत्ताही चालूच आहे. पण त्यावेळेचे न्यायाधीश सरकारविरोधी भूमिका घेत होते, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. खंडन मंडन ते खंडणी मांडवलीपर्यंत आपण आलेलो. आणि मला तसंच आहे ते. प्रश्न पूर्ण करण्यापूर्वी हाच माहिती, त्याला तुम्ही जोडूनच उत्तर द्या. म्हणजे आता किशोर बेडके यांनी तो सुरुवात करून दिली. जवळपास 80च्या दशकात कदाचित विनय हर्डीकरांनी सुमारांची सद्दी नावाचा लेख लिहिला होता. सुमारे 10 वर्षापूर्वी सुहास पळशीकरांनी आखूड लोकांचा प्रदेश नावाचा लेख लिहिला. आता जवळपास 10 वर्ष त्यालाही लोटली असतील त्या लेखाला, त्यामुळे आता आय गेस आपल्याला एक रिव्ह्यू घ्यायला हरकत नाही. तर मग या अर्थानं तोच प्रश्न आणि तुमचं उत्तर कंटिन्यू करताना तुम्ही आता महाराष्ट्राला काय म्हणाल आणि मग त्याचं विश्लेषण कसं कराल या प्रिटेक्स्टमध्ये? म्हणजे सर्वसाधारणपणे निसर्गाचा नियम असा आहे की जी जीवित व्यक्ती, जीवित जीव असेल तो हळूहळू विस्तारानं वाढणं महाराष्ट्राने त्याच्या विरुद्ध दाखवलेलं आहे. हा आखूड लोकांचा देश अधिक आखूड लोकांचा देश बनलेला आहे. आज मराठी माणूस हा विज्ञानाचं क्षेत्रज्ञ आहे. सरकारी अधिकारी, सनदी अधिकारी यांचं दिल्लीतल्या कार्यक्षम, ज्याच्या नावाने आदराने नावं घेतली जातील असं क्षेत्र आहे. मनोरंजनाचं क्षेत्र आहे. मराठी माणूस नाही आहे. मराठी माणूस हा खूप मागे पडत गेलेला आहे. आणि त्यामुळे, आणि याचं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की इथल्या बुद्धिवंतांचा भित्रेपणा किंवा सत्ता शरणता यामुळे महाराष्ट्राने ही आपली अवस्था आणलेली आहे. पण हे तरी का विचारवंतांना किंवा यांना वाटावं? कारण जवळपास आपण बघितलं की महाराष्ट्राची पायाभरणी एका अर्थाने यशवंतरावांनी केली आणि त्यांच्या काळामध्ये सत्ता आणि बुद्धिमंत यांचा एक अतिशय चांगला समतोल साधला गेला होता. त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या. साहित्य संस्कृती मंडळ असेल, विश्वकोश असेल किंवा इतर अनेक साहित्याची दालनं असतील. ही परंपरा इतकी विश्विषित होण्याचं कारण काय असेल? मला असं वाटतं शरणता एवढंच कारण असेल का? केवळ सत्ता शरणता एवढंच कारण असेल का? आहे या बुद्धिमत्तेचा फायदा घेऊन अधिकाधिक पदं मिळवावी, प्रसिद्धी मिळवावी, मानमरातब मिळवावा, यासारखी प्रेरणा असेल? हे दुसरं जास्त महत्त्वाचं वाटतं मला. नावं घेणं योग्य नाही. आता माझा व्यवसाय असा आहे की मोठमोठ्या राजकारण्यांकडे जाणं येणं असतं. म्हणजे एकदा मुख्यमंत्र्यांच्याकडे भेटायला गेलो होतो. चित्रपटातला अतिशय गाजलेला कलाकार 2-1 तास बाहेर तिथे बसून होता. एकदा एका केंद्रीय मंत्र्यांच्या वरळीमधल्या घरी गेलो होतो. एक अभिनेत्री त्या दिवशी नेमकी त्यांची लिफ्ट बंद होती. 5-6 मजले जिने चढून वरती चालत आलेले होते.
तर मी म्हटलं भेटून घ्या त्यांना, मला काय थांबतो मी वगैरे वगैरे. एकदा दिल्लीला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या घरी गप्पा मारायला बोलवलं होतं आणि एका लेखकाचा वारंवार फोन येत होता. हां, तर ते नाव घ्यायचं आणि फोन ठेवायचे ना, अरे त्याचा परत फोन ठेवून दिला. तर मी म्हटलं मी असल्यामुळे बोलत नाही आहेत का, असे तिन्ही ठिकाणचे अनुभव ते हेच आहेत. बोलत मी म्हटलं तुम्ही बोलून घ्या किंवा मी बाहेर थांबतो किंवा अशा अर्थाने. त्यामुळे नाही हो, पद्मश्रीसाठी फोन करतो. हे व्यवस्थेच्या आडून आडून त्या व्यवस्थेचे फायदे घेणं हे कुठल्या टप्प्यावरती आपल्या जनुकांमध्ये रक्तात गेलं आहे ना, हे खरंच तो संशोधनाचा, समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. आणि यातला लाज कुठली वाटते माहिती आहे का, की कलावंतांनी कलावंतासारखंच राहायला हवं ना, लेखकांनी लेखकाचाच आब असायला हवा ना. तुम्ही जेव्हा कुठल्या तरी पुरस्कार आणि याच्यासाठी त्या सत्ताधीशांना लोंबकळायला जाता ना, तेव्हा तुम्ही तुमचंच नुकसान करत नाही, तेव्हा अख्ख्या साहित्यिक परंपरेचं नुकसान करता. आणि हे अलीकडच्या आमच्या व्यवसाय सगट सगळ्याच ठिकाणी व्यवस्थेचा भाग होण्यामध्ये एवढा उत्साह अनेकांना का आहे मला कळत नाही. म्हणजे अहो, आपण देशाचे नागरिक म्हणून ना कधी कधी मला असं वाटतं ना की मान थोडीशी नाही, चांगलीच चरमेनी खाली जायला हवी. सर्वोच्च घटनात्मक पद अनुभवल्यानंतर, उपभोगल्यानंतर कुठल्या तरी छोट्याशा राज्याचा राज्यपाल होण्यात तुम्ही धन्यता मानता किंवा राज्यसभेचे खासदार होण्यात धन्यता मानता, हे विश्विषितपणाचं लक्षण आहे. आणि आपण माझ्या मते याचं कारण हे आपल्या सामाजिक विचार प्रक्रियेमध्ये आहे. आपण गुणवंतेला मान द्यायला शिकलेलोच नाही आहे. आपण सत्ताशरणच आहोत समाज म्हणून. म्हणजे मंत्रालयातले काही अधिकारी सांगतात, सरळ मंत्रालयात तर तू आलास ना तर तुला त्रास येईल, असं करू नको मंत्रालयात येताना. म्हटलं म्हणजे काय करा, तर मला पुढे एक कोणीतरी हवा आणि मागे एक तुझी बॅग धरणारा कोणीतरी हवा. त्यांनी फक्त साहेब आले करत जायचं म्हणाला, तुम्हाला कोणी अडवणार नाही. ही जी सामाजिक बुद्धिमंतांना आपण आदर करतच नाही ना, बुद्धिमंतांचा आदरच करत नाही आपण. आणि त्यामुळे आपण या टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत की जिथे सत्ता हेच गुणवंत आणि सत्ता हेच सौंदर्य आणि सत्ता हेच तिथेच बुद्धिवंत असं मानायला लागलेलो आहोत. आणि हे जास्त धोकादायक असं मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये, की ज्यांनी म्हणजे विका राजवाड्यांचा तो उल्लेख आहे की एका संस्थानिकाकडे जातात, आता त्यांचं शताब्दी वर्ष लोकसत्तेने त्यांच्यावरती मालिका सुरू केली, तर त्यांचा तो इंटरेस्टिंग आहे तो किस्सा राजवाड्यांचा, फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सांगितलं तर जास्त बरं होईल मला वाटतं. राजवाडे इतिहासाची कागदपत्र गोळा करत असताना एका संस्थानिकाकडे गेले. त्यांनी जी काही कागदपत्रे द्यायची होती ती दिली वगैरे, आणि त्यांनी काही मदतीसाठी रक्कम मागितली त्या संस्थानिकाला. तर संस्थानिकाने रक्कम द्यायला नकार दिला. राजवाडे त्यांना असं म्हणाले, इथे तुम्ही मला नकार देत आहे, त्याच्यापेक्षा एखादी बाई जर कमी ठेवलीत तर तो पैसा तुम्ही इकडे देऊ शकाल. इतका निर्भीडपणे बोलणारा इतिहास संशोधक महाराष्ट्रात होऊन गेला, हे आज एक मिथ वाटेल अशी शक्यता अधिक आहे. त्यांचं 8 खंडात्मक ते काम खूप मोठं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने त्यासाठी आर्थिक सहाय्य द्यायला हवं. लोकसत्तेने जेव्हा धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंदिरासाठी आम्ही निधी जमा करायचा प्रयत्न केला काही प्रमाणामध्ये, त्यावेळेला लक्षात आलं की त्यांची अजूनही 1,00,000 हस्तलिखित 1,00,000 पानं ही वाईट अवस्थेत आहेत. त्याचं काहीच झालेलं नाही आहे. इथल्या जवळच्या मिरजेच्या गहखरे वाचनालयाची अवस्था अशीच आहे. त्यामुळे गुणवंतांना आपण त्यांचा आदर करणं हे कुठेतरी आपण सोडून दिलेलं आहे. योगायोग असा की इतिहास ही सध्या महाराष्ट्रामध्ये एक रणभूमी झालेली आहे. विशेषतः मागच्या इतिहासाच्या आधारावर आजच्या इतिहास लेखनावर एवढा विपरीत परिणाम झालेला आहे की त्यात वस्तुनिष्ठता संपलेली आहे. अशा वेळेला जो इतिहास अजूनही पुढे चाललेला नाही, जी कागदपत्रं तशीच पडून आहेत, त्याच्याकडे अभ्यासकांचं वळण्यापेक्षा सुद्धा त्यांना या प्रकारच्या गोष्टीमध्ये का रस वाटावा. मला असं वाटतं की ह्याचं सामाजिक गंडामध्ये त्याचं मूळ असावं. म्हणजे मी इंग्लंडमधल्या माझ्या मित्रांना नेहमी म्हणतो की तुमच्यावरती डेन्मार्कने अजून आक्षेप कसा नाही घेतला. हॅमलेटच्या बापाचं भूत
आणि ते त्या डेस्डिमोना आणि ते सगळं ते डेन्मार्कमधलं आहे. पण एकदा हे डेन्मार्क असं म्हणालेलं नाही की शेक्सपियरनी आमचा अपमान केलेला आहे, त्याचा देश बदलून टाका वगैरे वगैरे. हे मला असं वाटतं आपल्या सामाजिक संवेदनांच्या आकलनाच्या मर्यादा याच्यातनं दिसतात आणि त्या वाढवण्यासाठी नेहमी बुद्धिमंतांनीच प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळं ते होत नाही, हा एक भाग आहे. आणि आता सगळं आपण हुळहुळ्या प्रदेशातच आहोत, त्यामुळे फार दुसऱ्या कोणाला ओरखडा उमटेल असं करायचं नाही, असाच दंडक आहे सगळा. तुम्ही गुणीवंतांचा बद्दल म्हणताय, बुद्धिवंतांच्या बद्दल म्हणताय, गुणीजनांबद्दल म्हणताय आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होत आहे वगैरे असं सांगताय. पण जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा असे गुणीजन हे कधीतरी अज्ञानाचं किंवा कधीकधी असंवेदनशीलतेचं दर्शन घडवतात का? त्याची 3 उदाहरणं मी तुमच्याच लोकसत्तेच्या लोकरंगचीच देणार आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेले स्मृतिशेष अरुण साधू यांनी महाराष्ट्रात आता राजकीय कादंबरी येत नाही अशा आशयाचं लिहिलं होतं. उदाहरण क्रमांक 1, शांता गोखले यांनी काही वर्षांपूर्वी मराठीत सकस कादंबरीची अजूनही प्रतीक्षाच असा लेख लिहिला होता. उदाहरण क्रमांक 2, त्यावर प्रचंड वादंग आला आणि लोकांनी हा कंपूचा कट आहे, रंगनाथ पाठारे काय लिहितात, नेमाडे काय लिहितात आणि अन्य लोक काय लिहितात हे न वाचता अशा प्रकारे विधानं मोठ्या साहित्यिक कशा करू शकतात असा सवालही विचारला होता. आणि तिसरं आणि ताजं उदाहरण ज्याबद्दल मला व्यक्तिशः आणि मला खात्री आहे इतरांनाही जाणून घेता येईल ते म्हणजे महेश एलकुंचवार यांचं तुमच्या लोकसत्ता अभिजात लिटफेसमधलं विधान, की जे लोकसत्ताने हेडिंग केलं ते मी जसंच्या तसं वाचून दाखवतोय, की उजवे डावे दोघेही फेक. या 3 उदाहरणांना घेऊन मी तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन येतो की मग जेव्हा गुणीजनांना संधी मिळते माध्यमांवरती व्यक्त होण्याची आणि जेव्हा ती अशी विधानं करतात, असं आकलन मांडतात, मग काय करावं समाजानं? पहिल्या 2 उदाहरणांविषयी माझं थेट मत आहे आणि ते तिसरं हा यातली वेगळी बाजू आहे, त्याच्यावरती आपण बोलूच. पण पहिल्या 2 उदाहरणांविषयी मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं सुद्धा हेच मांडावंसं वाटतं की महाराष्ट्रातला एक मोठा वाचक वर्ग जो तथाकथित मध्यम वर्ग आहे, स्वतःला सुसंस्कृत मानतो, तो मोठा वर्ग पु ल देशपांडे यांच्या पुढे गेलेलाच नाही आहे. ह्या जाणीवा त्याला माहिती नाही आहेत अजूनही. म्हणजे स्मरणरंजनातच आता बटाट्याच्या चाळीचा आनंद आता नाही असू शकत नाही, चाळी गेल्या, 100 मजली टॉवर तिथे आहेत. तर तो एक भाग. त्याच्यामुळे एक मोठा वर्ग लिहिता झालेला आहे आणि ती पिढी म्हणजे मगाशी शाहू पाटोळे इथे होते. आता हे जे येणं आहे ना, याचं स्वागत मराठी जनांनी केलेलं नाही आहे किंवा खूप निवडकपणे केलेलं आहे, हे आपण मान्यच करायला हवं. किंवा आपण जे एका तू कंपूशाही म्हणालास, कंपूशाही म्हण ती सामाजिक अर्थाने सुद्धा एक न कळत झालेली. कंपूशाहीचा आरोप असा झाला की शांता गोखले म्हणाल्या होत्या की सकस कादंबरीची अजूनही प्रतीक्षाच, आणि मग लोकांनी उदाहरणं दाखवली की ही तुम्ही वाचताय की नाही तुम्ही. तुमच्या त्या लेखामध्ये शांता गोखलेंनी अनेक ठिकाणी असं लिहिलं की माझा फारसा संपर्क नाही असं त्याच लिहितायत, तरी सुद्धा तो लेख लोकरंगामध्ये छापून येतो. तर मग काय करायचं? तोच ना. त्यामुळे हा मुद्दा खूप का महत्त्वाचा आहे तो की यांच्या जाणीवांची दखलच घेतलेली नाही आहे. म्हणजे दलित वाङ्मयाचं सगळ्यात मोठं श्रेय कुठलं असेल ना, की हे सगळे म्हणजे एका आपल्या समाजाला या सगळ्या मोठ्या लेखकांनी पेंगताना पकडलेलं आहे आपल्याला. त्यामुळे ते आपण पेंगत होतो आणि पेंगत आहोत हे मान्य करायला हवं. एक छोटासा रेफरन्स म्हणून, आपल्याला ज्ञानपीठचं जेवढं कौतुक असतं आणि ते असायलाही हरकत नाही, साहित्य अकादमीचं असतं, पण शरणकुमार लिंबाळेंना सरस्वती सन्मान मिळतो त्याची छोटीशी बातमी आहे, ते निघून जाते. ज्या लेखकाच्या पुस्तक आल्या 4 भाषांमध्ये प्रकाशित होतं असा लेखक आजही सेलिब्रेटेड नाही आहे, पण तो नॉर्थमधल्या हिंदी बेल्टमधल्या फेस्टिवलमध्ये साजरा होतो. तर त्यावेळी मग आपण काय करायचं? नाही, म्हणूनच ना, तो माध्यमांनी निवडक वर्गालाच प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे अमान्य करताच येणार नाही. आणि ही जबाबदारी आपली आहेच या सगळ्या जाणीवांना सादर करणं. ते न केल्यामुळे जो एक मर्यादा दिसतात. आणि गंमत अशी की शाहू पाटोळेंचं पुस्तक इंग्रजीत गेल्यानंतर काय छान, किती छान पुस्तक आहे, ह्याची इकडे आपण टाळ्या वाजवल्या त्या. तर मुद्दा असा की हे आपण करत नाही. आणि आता तू एलकुंचवारांच्या उदाहरणाविषयी म्हणालास ना, एलकुंचवारांचं उदाहरण या बातमीच्या अर्थाने ते शीर्षक होतं ते तसं आहे आणि ते द्यायला हवं होतं की नाही वगैरे हे वेगळे मुद्दे. पण त्यांचं जे मूळ विधान आहे ना, त्या विधानाशी मी सहमत आहे.
कारण त्या संपादकीयातनं पण मी काही वेगळ्या निमित्तानं हीच भूमिका मांडलेली आहे की टोकाचे डावे आणि टोकाचे उजवे हे फेक आहेत असा तो मुद्दा होता. कारण ह्या देशाला मध्यम मार्गानेच पुढे नेलेलं आहे. म्हणजे अगदी संबंध नसलेलं उदाहरण वाटेल, जेव्हा विज्ञानविषयक काही महत्त्वाच्या घटना घडतात, उदाहरणार्थ जनुकीय संशोधनाआधारित बियाणं येतं, बीटी कॉटन म्हणतात त्याला, की जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स असतात, त्याला विरोध करायला एकदम डावे आणि एकदम उजवे एकाच व्यासपीठावर येतात. कामगार कायद्यातल्या सुधारणांचा मुद्दा असेल, एकदम डावे आणि एकदम उजवे त्याच्यामध्ये येतात. आंबेडकरांसारख्या माणसांनी लिहिलं की जगातील कामगारांनो एक व्हा. मार्क्स जरी म्हणत असला तरी कामगार कधीही एक होणार नाहीत. आता ही द्रष्टेपणाची जाणीव महाराष्ट्राने माणसांनीच करून दिलेली आहे. असं असताना त्या एकदम टोकाच्या दोघांकडूनही याचा आणि मुद्दा कुठला येतो की एक्स्ट्रीम डाव्यांना वाईट कसं म्हणता, पण एक्स्ट्रीम डाव्यांच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये काय घडलं, हे जे त्याचं कौतुक केलेले डावे पश्चिम बंगालमधले नेते आहेत, त्यातल्या एक दोघांना मी तवळकरांच्या निमित्तानं बघायलाही गेलेलं होतं. चांगला इंग्रजी शब्द वापरायचा ना, फ्युडल होते, जमीनदारी वृत्तीचेच होते, सरंजामशाही वृत्तीचेच होते, एकदम डावे. आता एकदम उजवे तर तसेच असतात, त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे. त्यामुळे तो जो फेक हा जो मुद्दा आहे ना, तो त्या अनुषंगानं विचार करायला हवा. आणि मला ते व्यक्तिशः पटतं की एकदम टोकाच्या भूमिकांमध्ये नाही पुढे जात समाज, पुढे जात नाही. हा समाज हा मधल्याच मार्गाने पुढे गेलेला आहे आणि दॅट इज वॉट द आयडिया इज. तुम्ही आता उच्च मध्यम वर्गाचा उल्लेख केलात, म्हणजे मागचा मध्यम वर्ग पुलंच्या पुढे गेला नाही असं म्हटला. याचा एक अर्थ असा होतो की मराठी मनाला अजूनही स्मरणरंजता किंवा गतकातरता याच्यामध्ये रस आहे आणि त्याच्यात ते रमतात. पण याचा परिणाम आपल्याकडे मूलभूत विज्ञान आणि सामाजिक शास्त्र याच्याकडे दुर्लक्ष होण्यात झालं असं नाही वाटत? 100% झालेलं आहे. माझा तर म्हणजे मी कुठल्या कॉलेजमध्ये कधी भाषणाला किंवा असं कधी गेलो ना, तर तिथे ठरलेलं विधान असतं की भारतीय मुलांच्या शिक्षण व्यवस्थेमधले सगळ्यात 2 मोठे अडथळे कुठले असतील तर एक पालक आणि दुसरे शिक्षक. यांच्यामुळे भारतीय मुलांचं कारण आपण ॲप्लाइडला महत्त्व दिलं. म्हणजे मानवीय शाखा शिकायच्या असतात हे कधीच लक्षात घेतलेलं नाही आहे. म्हणजे विंदा करंदीकर शिकवायला होते, मेपूर एगे शिकवायला होते, इंग्रजी वाङ्मय असेल, समाजशास्त्र असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, हे आपण शिकलेलोच नाही आहेत. आणि आपलं सगळं महत्त्व म्हणजे स्वामीनाथन अय्यरनी खूप वर्षांपूर्वी लेख लिहिला होता की ही जी व्हॅली ज्याला म्हणतात कॅलिफोर्नियामधली IT व्हॅली जी आहे, ही 2 ब्राह्मणांच्याकडून चालवली जाते, टॅम्ब्रॅम आणि मराठी ब्राह्मण. आणि त्यामुळे झालं कसं की तांत्रिकदृष्ट्या जे काही प्रगत आहे ते आत्मसात करा आणि पोटाला लागा आणि उत्तम नोकऱ्या करायला लागा. या विचारधारेमुळे आपण विज्ञानेतर विषय किंवा ज्याच्यामुळे उपजीविकेला साधन कदाचित आव्हान असेल असे विषय शिकलेलो नाहीत. त्याच्यामुळे आपल्याकडे चांगले समाजशास्त्रज्ञ सोडा. इरावती कर्व्यांनंतर अनुवंशशास्त्राचं चांगली मांडणी करणारा मराठी लेखक दाखवा ना. नाहीच करू शकलो आपण, कारण हे अभ्यासाचे विषय आहेत, आपण मान्यच नाही केलेलं असं. आणि त्यामुळे आता मराठी पोरंही म्हणजे माझ्या लहानपणी 10वीला असताना घराघरात हे सल्ले दिले जायचे की तुला 99% मिळाले तर तू इंजिनिअरिंगला जा, 98 मिळाले तर मेडिकलला जा, आणि काहीच नाही जमलं तर CA हो. आता हे तुमच्या कारकिर्दीचे विषय असू शकत नाही ना. जगात एवढे सगळे विषय आहेत आणि आता सुदैवाने जरा बदल होतोय, एक वर्ग मानवीय शाखांकडे चाललाय. पण यामुळे आपल्याकडे चांगले समाजशास्त्रज्ञ नाहीत, आपल्याकडे चांगले हवामानाचा विषयाचा अभ्यास करणारे लेखक नाहीत. हे मुद्देच येत नाहीत. सर्व काही ते ॲप्लाइडकडे जायचं. म्हणजे मला हा मुद्दा अनिल काकोडकरांनी एकदा गप्पांमध्ये, मी त्यांच्या विषयाच्या सदरामध्ये लिहिला होता की मगाशी मी तो रानडेंचा जो उल्लेख करत होतो ना, की त्यावेळेला एक मोठे गणिती होऊन गेले, कात्रे त्यांचं नाव. तर त्याने नाही रँगलर तर खूपच सेलिब्रेटेडच होते, कौतुकास्पद होते. हे कोल्हापूरचे होते आणि अरे छत्री नाही, छत्रे केरू नाना छत्रे, केरो पण छत्री, हां केरू नाना छत्रे, टिळकांना शिकवायला होते गणित. तर ते किंवा विदर्भामध्ये ते एक पंडित, त्यांनी बाळ गंगाधर टिळकांना पंचांगातली चूक दाखवून दिली. आता असे विद्वान होते हे नाहीच आहेत. आणि तेव्हा काकोडकरांचा दाखला तिथे देतो. काकोडकर म्हणाले महाराष्ट्रामध्ये प्युअर मॅथमॅटिक्स कोणी शिकतच नाही.
IITला जातात, इंजिनिअरिंगला जातात आणि मग विज्ञान आणि गणिताचा अभ्यासच होत नाही आपल्याकडे. त्यामुळे हे नुकसान दीर्घकालीन आहे. एक त्याला छोटासा फक्त रेफरन्स आणि मग बेडके आता संदर्भ चूक दुरुस्त करण्याचा टिळकांचा आहे म्हणून आपल्याच एका माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी म्हणजे जयंत नारळीकरांनी टिळकांचं जे गणिताचार्य म्हणजे टिळकांचं असं एक मानलं जातं ना की गणितातले तज्ज्ञ गणिताचार्य वगैरे वगैरे, तर ते फार गुंतागुंतीचं गणित नव्हतं, ते एक नॉर्मल गणितज्ञ होते. त्यामुळे त्याचा एवढा काही हे करायची गरज नाही असं जयंत नारळीकर म्हणजे पण कसं आहे ते हे हे नारळीकरांनी म्हणणं याला मोठेपण आहे. हे तू आणि मी आपण म्हणणं गणितात नापासच झाले असतील त्याने टिळक गणितात थोर नव्हते याला म्हणण्याला काही अर्थ नाही. पण मुद्दा कुठला आहे माहिती आहे का की राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये ह्या सगळ्या राजकारणामध्ये त्यांना गणिताचा एखाद्या राजकीय नेत्याला अभ्यास करावा असा वाटला. आणि मी त्याही या काळात- अर्थाने महत्वाचं मानतो. त्याही काळात टिळकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे तुरुंगात असणं, 6-6 वर्ष त्यात जाणं, त्यांना- सगळी साधनं मिळवणं आणि त्याच्यानंतर पुस्तकं लिहिणं. त्यांना गंड होता की त्यावेळेचे ते बाकीचे त्यांचे ते समकालीन होते रानडे आधीचा काळ आगरकर किंवा गोखले हे अर्थशास्त्रात पारंगत होते. आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही. टिळकांना गंड होता आणि त्यांनी म्हणून त्याचा अभ्यास केला. 1894च्या एका अग्रलेखात त्यांनी महाराष्ट्रीय मंडळींनी जॉईंट स्टॉक कंपन्या काढा असा सल्ला दिलेला आहे. आता मराठी माणसं शेअर मार्केटला सट्टा बाजार म्हणतात, त्याच्यामुळे काय होऊ शकत नाही. पण जॉईंट स्टॉक कंपन्या काढा असं अग्रलेखातनं सांगावं लागलं. ते गोविंद दाजी जोशी म्हणून एक त्यांचे सहकारी होते, त्यांनी किरण नावाचं एक साप्ताहिक त्यावेळेला काढलं. ते फक्त मार्केटला वाहिलेलं होतं आणि ते गुंतवणूकदारांचे मेळावे घ्यायचे. तर हे अशी माणसं होती ना आपल्याकडे. नाही, चुका दाखवण्याची परंपरा तुम्ही टिळकांची म्हणली तसं आगरकरांनी ज्या वेळेला विकार विलसित केलं, हामलेटचं भाषांतर मराठीमध्ये केलं, त्याच्यावर सडकून टीका झाली त्या काळामध्ये की तुम्हाला जमलेलंच नाही, इंग्रजी कळलेलं नाही, इथपर्यंत आगरकरांच्यावर टीका झालेली आणि ती त्यांनी शांतपणे सहनही केली. ती जी परंपरा होती ती आज महाराष्ट्रात आहे असं वाटतं का तुम्हाला? आता टीका करणं म्हणजे शत्रूच तुम्ही, म्हणजे तुम्ही माझ्यावर टीका केली म्हणजे तुमची माझी कट्टी या पातळीवरती आलेलं. पण याचा मग परिणाम, या सगळ्या माहोलचा परिणाम मराठी वाङ्मयावर काय पद्धतीनं झाला असेल असं वाटतं तुम्हाला? पण एक वर्ग जो लिहितोय त्याची दखल घेतली जात नाहीये. बाकीचा वर्ग हा पुरस्कार धार्जिण्याच असल्यामुळे तो त्या पद्धतीनं तो त्याची मांडणी करतोय. त्यामुळे साहित्यिकांच्याकडे साहित्यिक त्यांचं वाङ्मय मूल्य म्हणून बघणं भारतात तशी परंपरा नाही आहे. आपण त्यांचं एकंदर जगण्यातलं योगदान सुद्धा बघत असतो. त्यामुळे आता आदरणीय साहित्यिक हे विरोधाभास असल्यासारखं झालेलं आहे आणि हे दुर्दैव आहे. म्हणजे कुठल्या तरी प्रश्नावर कोणीतरी भूमिका घेतं आहे, काही त्याचं त्याची लेखन मूल्य आणि त्याची जगण्यातली मूल्य काही काही आहे का, त्याच्यामध्ये साम्य आहे का, असं जेव्हा ज्यांच्या बाबतीत आढळलं ते आदरणीय झालेले आहेत. आता मुद्दा कुठला आहे, लेखन मूल्य वेगळी, जगणं वेगळं आणि मग जे काही शहाणपण सांगायचं ते खोटेपणाने वाङ्मयातनं सांगणं. त्यामुळे त्या अर्थाने मराठी साहित्याचं त्यापेक्षा मला हिंदी मोठं वाटतं. हिंदीमध्ये रेखतासारखी चळवळ, तरुण पोरं काव्य गायनासाठी रात्र जागतात. हे जे म्हणजे मराठीपणाचं मर्यादा आहेत ना, त्या जर नाही ओलांडल्या तर त्या साहित्याला सुद्धा मला असं वाटतं त्यातलं वैगुण्य अधिकच दिसायला लागेल. याचा अर्थ आजचा सगळा लेखक वर्ग जो आहे तो पॉलिटिकली करेक्ट राहण्याची भूमिका जास्त बजावतो. फॅक्च्युअली करेक्ट राहण्याची परिस्थिती त्याला परवडत नाही, मानवत नाही, अशी शक्यता दिसते. आहेच ना ती शक्य. पण मला एक पॉलिटिकली करेक्ट का राहायचं हा मला खूप प्रश्न पडतो. म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध भूमिका घेऊन, तत्वाविरुद्ध भूमिका घेऊन का करेक्ट का राहायचं? आणि मी आमच्या व्यवसायातल्या पोरांना ना छानपणे एक उदाहरण देतो. उदाहरण ज्याला अगदी लसावी खूप खालचा असेल ना अशा वर्गाचं आहे. पण ते द्यायला हवं की प्रत्येक व्यवसायाची ना एक नशा असते. नशा म्हणजे मी किक या अर्थाने म्हणतो, म्हणजे ती जाऊन लगेच नशा करायला. हां म्हणजे आता उदाहरणार्थ आता वाहतूक पोलीस हा बिचारा उन्हातानात त्या चौकामध्ये उभा असतो, राहतो कुठेतरी दुसरीकडे, त्याच्या घराची समस्या असते. पण त्याच्या व्यवसायाची नेकीचा आनंद त्याला कुठे मिळतो? कोणीतरी बेदरकारपणे गाडी चालवत चाललाय गावातल्या धनाढ्याचा राजकीय नेत्याचा पोरगा, तर तो बेदरकारपणा त्याचा असेल तर त्याला खालती उतरून 2 कानशिलामध्ये त्याचा आवाज काढणं किंवा त्याला दंड करणं हे त्याच्या व्यवसायाचा त्याच्या आनंदाचा भाग असायला हवा ना.
मग तुम्ही पॉलिटिकल करेक्ट राहण्यासाठी जेव्हा ती छोटीशी एखाद्या नोटेच्या पदरात त्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करता, ते हे सडू लागलेल्या समाजाचं लक्षण आहे ना. माझ्या व्यवसायाचं काय ती नशा किंवा पॅशन काय असायला हवं, तर जे काही चाललेलं आहे त्याला प्रश्न विचारणं हे माझं पॅशन असायला हवं. कलावंताचं पॅशनसुद्धा काही असायला हवं की हे याविषयी जे काही त्याला वाटत असेल तर तसं त्यांनी भूमिका घ्यायला हवी. प्रश्न कसा येतो की कुणाला तरी काहीतरी वाईट वाटेल या अर्थाने जेव्हा तुम्ही सगळ्याच तलवारी मॅन करायला लागता, तसा आता मराठी समाजात मोठ्या प्रमाणावरती होतं आहे आणि ते खूप भीतीदायक आहे असं मला वाटतं. पण या सगळ्या विरुद्ध एक आवाज उठवण्याची क्षमता माध्यमांकडे असते. माध्यम आणि सत्ता यांचे आजचे संबंध पाहता माध्यमांनी इतक्या लवकर मान टाकली असं काय झालं असेल? म्हणजे आणीबाणीनंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की यांना तर फक्त वाकायला सांगितलं होतं, हे रांगायलाच लागले ते. याचं साधं कारण तुम्हाला सांगतो. मी माध्यमातला असून सुद्धा माध्यमातल्या मंडळींचा रोष पत्करून सुद्धा सांगतो, माध्यमांचं अप्रामाणिक असणं या मागचं कारण आहे. माध्यमांना उत्तरदायित्वच नाही आहे काही. म्हणजे अमेरिकेमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलच्या 2 पत्रकारांना कामावरनं काढा किंवा त्यांच्यावरती कारवाई करा असं तिथली सेबी आदेश देते. याचं कारण त्यांनी जेव्हा वार्तांकन केलेलं असतं त्या वार्तांकनांमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की माझ्याकडे एखाद्या कंपनीवरती लिहिलं त्यांनी तर या कंपनीचे 10 समभाग आहेत किंवा या कंपनीत माझी काही गुंतवणूक नाही आहे असं द्यावं लागतं. म्हणजे हा जो प्रामाणिकपणा आणण्याची जी गरज तिथल्या व्यवस्थेला वाटते ती इथल्या व्यवस्थेला नाहीच आहे. आणि इथल्या व्यवस्थेमध्ये अप्रामाणिकपणा राखण्यातच एकमेकांचे हितसंबंध राखले गेलेले आहेत. मग काही माध्यमांचे जे मालक त्यांचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील तर त्या माध्यमांनी म्हणायला हवं ना की हे अमुक अमुक पक्षाच्या नेत्याचं वर्तमानपत्र आहे म्हणून. ते म्हणत नाही. मग त्याचा परिणाम असा होता की सगळ्या समग्र माध्यमांच्यावरतीच अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो आणि त्यात आमच्यातले काही मान्यवर ज्येष्ठ किंवा जे काय असतील ते असेल ते या सत्ता काळातल्या लेखनाचा उपयोग हा नंतर राज्यसभेची तिकीटं वगैरे मिळवण्यात करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की आम्ही बदनाम होतो ना. आम्ही बदनाम होतो. आता झालंय कसं ना की कुठल्याही वरती काही लिहिलं ना तर हेतू लावला जातो. आता मला तर ना म्हणजे घरचे माझ्या ऐकून कारण सगळ्यांकडनं आरोप तसेच होतात. सगळ्या पक्षांची राज्यसभा उमेदवारी मला पण मग अशा स्थितीमध्ये माध्यमांबद्दल बोलत असताना जेव्हा रामनाथ गोयंका अवॉर्ड सेरेमनीला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे असतात आणि त्यांची सगळी विधानं आपण बघितलेली असतात त्यावेळी एक मोठा सेक्शन मग इंडियन एक्सप्रेस ग्रुपला प्रश्न विचारतो की तुम्ही पाहुणा म्हणून बोलवला, ठीकच आहे, पाहुणा बोलवलं जाऊ शकतं, पण मग आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांच्या त्या भाषणाची सडेतोड मांडणी किंवा प्रतिवाद करणारा लेख का नाही बघायला मिळत? मग जेव्हा एक बोट दाखवताना 3 बोटं ही आपल्याकडे त्याचं परफेक्ट. आता याच्यातला मुद्दा कुठला येतो? हा मुद्दा अतिशय चोख आहे आणि माध्यमांना पण तो विचारायलाच हवा. त्या पदाची म्हणून जी एक काही शान किंवा प्रतिमा किंवा एक सन्मान करणं हा जर भाग असेल तर त्या पदावरती व्यक्ती असायला हवी किंवा नाही ही मतं वेगळी, पण त्या पदावरती जर ती निवडली गेलेली आहे तर त्या पदाचं म्हणून जे काही एक सामाजिक भान ठेवणं, मान ठेवणं आहे त्या मनाचा तो भाग आहे. पण त्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये गेल्या त्याच्यानंतरच्या कालखंडामधल्या सुद्धा जर तू बातम्या बघितल्यास अरवली पर्वताच्या संदर्भातला वाद असेल किंवा आणखी कुठल्याही वेगवेगळ्या विषयांवरच्या, पण त्या हा मला असं वाटतं माध्यमांच्या जबाबदारीचा भाग आहे की त्यांना बोलवल्यानंतर सुद्धा त्यांचं शरणता न दाखवणं आणि जे नैतिक कर्तव्य आहे, काय म्हणतात त्याला, नैमित्तिक कर्तव्य आहे ते करत राहणं. हा जर फरक राखता येत नसेल तर त्याचा अर्थ वाईटच काढला जाऊ शकतो आणि तो म्हणजे निघू शकतो असं आपल्या माध्यमांचं वर्तन असतं. त्यामुळे म्हणजे आता झालेलं असं आहे की या ग्रुपवरती सर्वपक्षीयांनी कारवाया किंवा जाहिराती बंद करून झालेलं आहे. त्यामुळे एकही पक्ष असा नाही आहे, कुठलाच नाही आहे, अगदी ते काय डावे उजवे जे काय आपल्याला म्हणायचे पुरोगामी ते त्या पक्षाच्या सरकारांनी सुद्धा या ग्रुपवरती तशाच कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे ते आले म्हणून ठीक आहे,
पण आल्याचा भाग म्हणून आता तू पंतप्रधानांचाच उल्लेख केला. त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या बातम्या पूर्णपणे बंद झाल्या असत्या तर तुझा मुद्दा 100% बरोबर ठरला असता. आता हे प्रत्येक पातळीवरती लागू होतं, मग ती साहित्य संमेलन असेल किंवा आणखी कुठलाही मुद्दा असेल. जे कोण निवडली गेलेली व्यक्ती आहे तो त्या पदाचा मान आहे आणि तो ठेवायला हवा. आणि एवढी सामाजिक सभ्यता आपण मला वाटतं पाळायला हवी, त्याच्यात काही हरकत नाही. तुम्ही जवळपास 40पेक्षा अधिक वर्ष आता पत्रकारितेत काढलेली आहेत आणि पत्रकारितेतल्या आतलं विश्व बाहेरचं विश्व हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर तुमचा पत्रकारितेतला आदर्श कोणता गोविंदराव तळवळकर. आणि का? एकच महत्त्वाचं कारण त्यातलं, अत्यंत महत्त्वाचं कारण, त्याला मराठीत छान शब्द सांगायचं तर एक राजस अलिप्तता त्यांनी खूप राखली. माध्यमांचं होतं काय माहिती आहे का, की त्या बैलगाडी खालनं चालणाऱ्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था होते. नंतर त्याला वरची बैलगाडी आपल्यामुळे चालते असं वाटायला लागतं. आणि हे सरसकट सगळ्या माध्यमांना लागू होतं, सरसकट, त्याच्यामध्ये काहीही अपवाद नाही. पण माझं काम हे जे काही मांडायचं ते आहे आणि माझं काम तिथेच संपतं. माझी जगाकडची जी खिडकी आहे ही एवढीच आहे. लोकप्रिय होण्याचा ध्यास त्यांनी कधी घेतला नाही. मला असं वाटतं की न्यायाधीश, माध्यमातली मंडळी यांनी लोकप्रिय होण्याचे प्रयत्न करू नयेत. कारण लोकप्रियतेसाठी खूप किंमत द्यावी लागते, खूप तडजोडी कराव्या लागतात आणि त्या लोकांच्या अनुनयाने खूप चालावं लागतं. गोविंदराव तळवळकर तसे कधीही वागले नाहीत. एक नाव घेऊन सांगत नाही, एका लेखकाला पुरस्कार देण्याचा प्रश्न होता, ते त्या पुरस्कार निवड समितीवर होते. मग अशी तू उल्लेख केलास कालिदास सन्मानचा, तर त्याच्यामध्ये त्या विंदा करंदीकरांचं नाव होतं आणि त्याच्याबरोबरीनं एक दुसरी व्यक्ती गोविंदराव तळवळकरांची अत्यंत जवळची मित्र असलेली व्यक्ती होती. आणि सगळ्यांनी गृहीत धरलं होतं की ते गोविंदराव तळवळकर त्या समितीवर आहेत, पुरस्कार त्याच व्यक्तीला मिळणार. तर त्या समितीचे जेव्हा अध्यक्ष गोविंदराव तळवळकर होते त्यांनी ते पुरस्कारासाठी विंदांची निवड केली. तर मी विचारलेलं होतं, म्हटलं सगळ्यांना असं वाटत होतं, म्हणाले नाही, कवी म्हणून, जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून त्यांची भूमिका मोठी आहे ना. आता हा जो एक भाग आहे ना, हा मला खूप कौतुकास्पद वाटतो. आणि त्यांनी कुणाला खांद्यावर हात ठेवू दिला नाही आणि जे काही मांडायचं आहे ते बिनतोडपणे मांडलं. आणि मला एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून मी प्रसन्न सहभागी होऊ शकेल. मला असं वाटतं की मूर्तीभंजन हे आमचं काम आहे. हो, मूर्तीभंजनच काम आहे हे. नाही या मूर्त्या तोडल्या ना तर का आमची गरजच नाही आहे ना काही. पूजापाठ सगळे सुखाने चालूच आहेत सगळे. पण ह्या मूर्ती, म्हणजे मी नारायण मूर्तीवर त्यांच्यावरच्या एका अग्रलेखाचं शीर्षक मूर्तीभंजन असं दिलेलं होतं ते. कारण हे माध्यमांचं काम आहे. त्यांनी चोखपणाने केलं. म्हणजे अगदी तो बाबा आमटेंवरचा लेख होता, बाबा महाराज नाव, विनोबा भावेंच्या विनोबा स्थूलातले, विनोबा सूक्ष्मातले, आपण मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरवरचा एक ती तो आठवण सांगा. आणि मला त्याचं कौतुक काय वाटतं, तुम्ही तर खूप छान आठवणी काढली त्याची, की सर्वसाधारणपणे मराठी संपादक असतात ना, मी निक्सन यांना असा इशारा देतो की असं लिहितात. पण गावातल्या महापौरावरती लिहायची वेळ आली किंवा विद्यापीठातल्या कुलगुरूवरती लिहायची वेळ आली तर ते मग ते भूमिका घेत नाहीत. तळवळकर तिथेही घेत होते. आणि महाराष्ट्रातल्या कुलगुरूवरच्या अग्रलेखाची सुरुवात अखेर गाढव उकिरड्यावर गेले अशी केलेली होती. आणि हेच माध्यमांचं काम आहे ना. हे तुम्ही सांगा ना, आवडेल न आवडेल हा मुद्दा वेगळा आहे, पण ही जी भूमिका घेण्याची जी त्यांची ताकद होती ती मला अनुकरणीय वाटते. जमेल न जमेल हा मुद्दा वेगळा, पण महत्त्वाची वाटते. तळवलकरांचा आहे म्हणून एक फक्त विचारतो, तुम्हाला जास्त त्याची कल्पना आहे, पण त्यांचा जो एक आणखी एक प्रसिद्ध अग्रलेख होता, हे सरकार जावे हे तो श्रींची इच्छा. आणि शरद पवारांनी एकदा एका ठिकाणी सांगितलं होतं का कदाचित लिहिलं होतं की आम्हाला लक्षात आलं तळवलकरांचा अग्रलेख म्हणजे हा वरतून आलेला मेसेज आहे की तुम्ही पाडा. मग इथे तो त्या संपादकाचा पक्षपात ठरत नाही का? कसं होतं, मग तू खूप चांगल्या मुद्द्याला हात घातल्यास. आणि मग काही संपादक सुद्धा जेव्हा खासदार होतात नंतर, तेव्हा काय, जसं तुम्ही असं म्हणता की मोठ्या मोठ्या संविधानिक पदावर राहिल्यानंतर कोणत्या तरी छुटपूट राज्याचं गव्हर्नर व्हायचं, त्याचवेळी जेव्हा अतिशय मोठ्या पदावरचे संपादक महाराष्ट्रातले ख्यातकीर्त झाल्यानंतर एका खासदारकीपुरता उरायचं, मग तेव्हा ही बोटं आपण माध्यमकर्मीने आपल्याकडे दाखवायला नको का? मग ते तळवलकर असो किंवा अन्य कोणी. तेच तर म्हणतो ना, माध्यमांनी स्वतःची जबाबदारी घ्यायलाच हवी ना. आणि हा जो तू मुद्दा म्हणतोस ना, आपल्याकडे ना निष्पक्ष याचा खूप
चुकीचा अर्थ काढला गेला, जसं सेक्युलर या शब्दाचा चुकीचा. तत्वतः ज्याला पक्षच नाही किंवा पक्षच नाही, पक्षपाती नाही, पक्षपात करू शकत नाही, असं फक्त प्राण गेलेलं शरीरच निष्पक्ष असू शकतं. निष्पक्षता ही म्हणजे त्याची माध्यमातली केलेली व्याख्या पूर्णपणे चुकी. आपण पक्षीयच असायला हवं. पक्ष कुणाचा घेतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. निष्पक्षता दिसते कुठे, की प्रतिपक्षाला, जो पक्ष मला मान्य नाही त्या मान्य नसलेल्या पक्षाला माझ्या माध्यमातून मत मांडण्याची संधी देत असेल किंवा नाही, हा मुद्दा आहे. आता तळवळकर ज्या वेळेला अशी भूमिका घेत होते त्याच वेळेला सह देशपांड्यांचे लेख छापत होते, डी व्ही गोखले यांचे लेख छापत होते, देवलांचं लेख छापत होते. त्यामुळे ते हे मला अमुक नेता आवडतो किंवा ते त्याची राजकीय विचारधारा आवडते म्हणून हे अटल बिहारी वाजपेयी आणि गोविंदराव तळवळकर उत्तम संबंध होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्या नजरेतनं जर बघितलं ना तर हा मुद्दा चुकीचा ठरत नाही. आणि ही जी घटना आहे ती घटना अशी आहे की यशवंतरावांकडे गोविंदराव गेले होते, तेव्हा शरद पवार बाहेर उभे होते, तरुण होते ते, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तो अग्रलेख लिहा, वसंतदादांच्या संदर्भामध्ये होता, हे सरकार जावे हे तो श्रींची इच्छा, मग ते बंड झालं वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की आपण ही माहिती म्हणजे आता सांगणं बरोबर नाही, पण अनेक मंत्रिमंडळांच्या संदर्भामध्ये असेल किंवा म्हणजे माझ्या बाबतीत तर असं खूपदा झालेलं आहे की एका नेत्याने अमुक अमुक विषयावर बोलायचं आहे, त्याची काही म्हणजे तो सत्ताधारी पक्षाचा असेल, त्याची माहिती मागवलेली आहे, पण त्याच वेळेला थोड्या वेळाने विरोधी पक्षीय नेत्यांनी मला याच्या विरुद्ध भूमी, पण हे आपल्या लिखाणावर त्याचा परिणाम होतो किंवा नाही याच्याशी निगडीत आहे. आणि गोविंदरावांचा तो होत नव्हता. म्हणजे त्याच गोविंदरावांनी मग पुढे जेव्हा लेखक रांगा लावून पवारांकडून ते पुरस्कार घेत होते तेव्हा पवारांचा रमणा असा अग्रलेख लिहिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्या नजरेतनं बघितलं तर हे मोठेपण जाणवेल. आणि मोठेपण हे जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्या मोठेपणालाही मर्यादा असतात हे आपण लक्षात घ्यायला हवं. मोठेपण म्हणजे देवत्व सर्व गुण संपन्नता असू शकत नाही. कोणी सर्व गुणसंपन्न असू शकत नाही त्यांच्याही पण मला असं वाटतं की एकंदर गोळाबेरीज केली, जमा खर्च केला आणि नंतरची अवस्था बघितली तर चांगलं काय आहे त्याचं जेवढं जमेल तेवढं अनुकरण करावं. बाकी तर सगळा आनंद आहेच, आपण साजरा करतो आहोत. तर तळवलकरांच्या काही आठवणी सांगू शकाल का, एक 2-3 महत्त्वाच्या? भरपूर. म्हणजे मला असं वाटतं त्या म्हणजे त्याच्यावरती इतकं लिहिलेलं आहे. एकदा एक प्रसंग असा घडला की रिपोर्टर, राजकीय दृष्ट्या एक खूप मोठा वजनदार बातमीदार धावत धावत संध्याकाळी ऑफिसमध्ये आला आणि तो आहे, अजूनही आहे, तो लिहितो तो चांगला. तर त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी देतो असं सांगितलं आणि ही सगळी नावं दे. तर तळवळकरांनी ती त्याच्याकडनं यादी घेतली आणि म्हणाले की बातमी मी रिवाईज करून देतो. आणि ती बातमी त्यांनी पूर्णपणे फिरवली आणि ह्यांनी जी नावं दिलेली होती ती नावं काहीच बातमीमध्ये घेतली नाही, आली नाही. तर हा खूप खट्टू झाला आणि नंतर 3-4 तास तो खूप नाराज होता. सकाळी अगदी 7-8 वाजता झालं तोपर्यंत खूप चिडचिड झालेली होती त्याची. आणि आम्ही सगळे खूप मी तर त्यावेळेला कब रिपोर्टर म्हणतात अगदीच कनिष्ठ असा होतो पण संपर्कात होतो. आणि जेव्हा 11 वाजता शपथविधी झाला तेव्हा ते सगळे त्यांनी जी नावं दिलेले होते त्यातला एकही त्या यादीमध्ये नव्हता. आणि तळवळकरांनी जी नावं घातली तर त्यातनं तर ते शिकणं होतं ना की बातमीदार हा बातमीदाराच्या नजरेतनं बघत असतो, त्याच्यावरनं एक शिकायला हवं. दुसरा प्रसंग जेव्हा तो टेल्कोचा विख्यात संप झाला त्यावेळेचा आहे. पण माझ्या दृष्टीनं अत्यंत आदरणीय असा प्रसंग कुठला असेल ना तर मिनू मस्तानी महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये गोविंदरावांना भेटायला यायचे. नानी पालखीवाला यायचे. रतन टाटा आलेले आहेत, त्याचा 2दा तारीखवर मी तो उल्लेख दिलेला आहे. पण माझ्या दृष्टीनं एक अत्यंत अभिमानास्पद क्षण मला तो कुठला अनुभवायला मिळाला तो 1989च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमधला आहे. राजीव गांधींनी एक वर्तमानपत्रांची गळचेपी करणारं एक विधेयक आणलं होतं. म्हणजे त्याचं दुसरी आणीबाणी असं वर्णन केलं. सगळ्या माध्यमांनी त्याला तीव्र विरोध केला आणि मुंबईमध्ये मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व निखिल चक्रवर्ती आणि आर के लक्ष्मण करणार होते. तर ते ऑफिसमध्ये आलेले होते सकाळी. मी सकाळच्या पाळीमध्ये होतो आणि हे सगळे आले आणि त्यांनी निमंत्रण दिलं तुम्ही मोर्चामध्ये या. ते म्हणाले मोर्चात वगैरे मी येणार नाही.
ते माझं काम नाही. मोर्चे वगैरे पत्रकाराचं काम आहे, ते काय आहे ते मांडावं आणि गप्प घरी बसावं. आणि नंतर झालं असं 2-3 दिवसांनी तो आठवडा संपला. मी नंतरच्या आठवड्यात रात्रपाळीला होतो आणि ते जाताना सांगून गेले की आज आवृत्ती थोडीशी उशिरा घालवा. तर म्हटलं काही घडत काहीच नाही आहे असं का सांगून गेले ते. म्हणून आमच्यातले ते एक ज्येष्ठ होते, त्यांनी विचारलं काही घडणार आहे का. तर म्हणाले हो, एक महत्त्वाची बातमी येईल, राजीव गांधी ते विधेयक मागे घेत आहेत. आता मराठी वर्तमानपत्राचा संपादक आणि हे जाताना असं सांगून गेला आणि ती बातमी खरोखर तशी आली. आणि मला इतकं प्रचंड कुतूहल वाटलं की हे कसं यांना कळलं, की आधीच कसं सांगितलं. तर राजीव गांधी तो काय म्हणजे ती काय हे मराठी वर्तमानपत्र वाचत असतील का नाही वगैरे वगैरे. तर नंतर जेव्हा कधी भेट झाली तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला ही बातमी आधी कळली कशी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं सुमन दुबेचा फोन आला. सुमन दुबे त्यावेळेला इंडिया टुडेचे संपादक होते आणि नंतर राजीव गांधींचे माध्यम सल्लागार होते. की त्यांनी देशात 3 संपादकांना कळवलं होतं की असं असं मी ते मागे घेतो आहे. त्याच्या आधी एक चर्चा झालेली होती त्या 3 संपादकांशी आणि त्या 3 संपादकांना माहीत होतं की हे विधेयक मागे घेतलं जाणार आहे. त्याच्यातला एक गोविंदराव तळवळकर होते. आता ही जी मराठी माणसाची उंची आहे ना, हे मला खूप कौतुकास्पद आहे. देवकांत बारुआ आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते, कारण देवकांत बारुआ आपल्याला फक्त इंदिराईज इंडियासाठी बदनाम आहेत. ते त्यासाठी बदनाम व्हायलाच हवेत, पण प्रचंड ग्रंथसंग्रह होता त्यांचा. आता ही किंवा नील किनॉक इंग्लंडचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या संपर्कात होते. हे मला असं वाटतं की एक मराठीपणाच्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता असलेला एक मोठा संपादक असं त्यांचं वर्णन मला करावं. वाटतं तुम्ही लंडनला जाणार होता तेव्हाही त्यांनी काहीतरी एक सल्ला दिलेला होता, तोही आमच्या कानावर ऐकला. झालं असं की 98 साली मला शिष्यवृत्ती मिळाली. तोपर्यंत गोविंदराव निवृत्त झाले होते, अमेरिकेला लेकीकडे गेले होते आणि मला इंग्लंडमध्ये राहायला मिळणार होतं, गार्डियनमध्ये काम करायला मिळणार होतं. अशोक जैन यांनी त्यांना कळवलं की गिरीशला अशी अशी शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि तेव्हापासून इंग्लंड प्रेम हा त्यांच्या लेखनातनं आवडीचा कायमचा विषय होता. हा कायमचा विषय होता. तर त्यांना ते लॉर्ड गोविंदराव असंच म्हटलं जायचं. नाही, ते न जन्मलेला ब्रिटिश असंच त्यांना म्हणायचे लोक. तर ते त्याच्यानंतर मला त्यांचं एक म्हणजे मग अशोक जैननी त्या मेलमध्ये मला CC ठेवलं. मग गोविंदरावांचा अभिनंदनाचा मेल आला. मग मी त्यांना कळवलं की मी असं असं जातो आहे. त्याच्यावरती त्यांचा एक 4 पानी असा ईमेल आला आणि तो अजूनही इंग्लंडला कोणी जाणारे जर माझे प्रेमाचे असतील तर त्यांना मी त्याची कॉपी देतो. त्या 4 पानी मेलमध्ये तू लंडनमध्ये काय काय कर असे सल्ले होते. तू राहणार आहेस ना त्या ठिकाणी समोर लंडन युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीच्या तळमजल्यावर जा, तिथे एक कॅफे आहे, त्या कॅफेच्या अमुक कोपऱ्यामध्ये मार्क्स येत होता. मार्क्सने तिथे पहिलं त्याचं लेखन केलेलं आहे. तू कोव्हेंट गार्डनमध्ये जा, कोव्हेंट गार्डनमध्ये खूप गर्दी असेल पण कोव्हेंट गार्डनच्या तळमजल्यावरती जा, तिथे कोपऱ्यामध्ये चार्ली चॅप्लिनचा एक छोटा पुतळा आहे, त्याला तिथे जाऊन तू नमस्कार करू नये. चार्ली चॅप्लिन त्याच्या सुरुवातीच्या काळात तिथे उमेदवारी करत होता. असे अख्ख्या इंग्लंडचे त्यांनी दाखले दिलेले आहेत. इतकंच काय, कुठे खा, कुठे पी, चांगल्या चांगल्या अर्थाने त्याची सगळी वर्णनं केलेली आहेत. इंग्लंड विद्यापीठामध्ये जा, या इकडे ही पुस्तकं म्हणजे आता आपले सगळे पर्यटक साधारणपणे तिकडे गेले की मादम तुसात मेणाचं प्रदर्शन बघून कौतुक आनंद साजरा करतात. आणि त्यांनी ह्या सगळ्या अनवट गोष्टी मांडल्या आणि त्यांच्या शेवटचं ते पत्राचा जो ईमेलचं शेवटचं वाक्य होतं ते मला तर खूपच विलोभनीय वाटतं. गिव्ह माय लव्ह टू लंडन. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही 40 वर्षात बरीच धावपळ केलेली असणार, आजही तुम्ही ठिकठिकाणी हिंडत असता, सुट्टी बिटी काही फारसं तुमच्या वाट्याला येत नसेल. तुमच्या कुटुंबियांचं किंवा विशेषतः पत्नीचं या सगळ्या तुमच्या भ्रमंतीविषयीचं किंवा तुम्ही त्यांच्या वाट्याला येण्याविषयीचं काय म्हणणं आहे, का तक्रारच असते काय? नाही, अजिबातच नाही. सुदैवाने तो कधी विषयच नाही आला. मी जसा इथला सातारचा जन्म, माझ्या बायकोचाही त्याच हॉस्पिटलमधला जन्म सातारचा. आम्ही शाळेपासून बरोबर आहोत. त्यामुळे तशी कधीच महिन्यातला 1 रविवार घरी, बाकीचे 3 रविवार बाहेर, अशीच वाटणी असते. आणि म्हणजे मी कंटाळलेला किंवा असं ज्याला मराठीत करवादलेला वगैरे वगैरे असं जेव्हा होतं तेव्हा तिची एक कुत्सित अशी एक प्रतिक्रिया असते की जरा जरा भाषण देऊ नये, तुला बरं कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन ये. आणि हे सोडलेलं आहे म्हणजे नाही म्हणजे रोजच्या याच्यात सुद्धा म्हणजे दिनचर्येमध्ये सुद्धा
12पर्यंत तुझा फोन आला नाही तर चौकशी करायला लागायची पोलिसांना वगैरे, कारण मध्यंतरी काही असे प्रकार घडले धमक्या बिमक्या. त्यामुळे कुटुंबाच्या पातळीवरती तिला पूर्णपणे मान्य आहे. मुलीलाही हे सगळं त्यांनी सगळ्यांनी आनंदानेच ते स्वीकारलेलं आहे. आणि मी पत्रकारितेमध्ये आल्यानंतर घरच्या सगळ्या नातेवाईकांना, विशेषतः हे पद घेतल्यानंतर मी जाहीरपणे सांगितलं, मी अतिशय नालायक व्यक्ती आहे. मी तुमच्या बदल्या करू शकत नाही, मी तुम्हाला नोकऱ्या लावू शकत नाही, मी तुम्हाला जाहिराती देऊ शकत नाही. त्यामुळे या कुठल्याही अपेक्षा माझ्याकडे घरातनं कोणीच नातेवाईकांकडनं व्यक्त करत नाहीत. त्यामुळे तो काळ, घरचा काळ आनंद जातो. नव्या नव्या 2000 साधारणतः गेल्या 15-20 वर्षामध्ये ट्रोलिंगचं जे नवं कल्चर आज झालेलं आहे त्याचा किती त्रास झाला तुम्हाला? ट्रोलिंग कारण तुम्ही कुठलाही अग्रलेख लिहिला तरी कोणी इकडून किंवा तिकडून दोन्हीकडनं ट्रोलिंग होण्याची शक्यता आहे. त्या म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. याचं मला अजिबातच त्रास होत नाही, कारण मी दखलच घेत नाही. म्हणजे अक्षरशः दखलही घेत नाही. मी सोशल मीडियात कुठेही नाही. मी ना फेसबुकवर आहे ना ट्विटरवर. माझं त्या पदाचं म्हणून एक जे अकाउंट असतं ते आहे, ते माझे सहकारी असतात, ते चालवतात. आणि जेव्हा माध्यमातलीच लोकं माझ्यावरती टीका करण्यासाठी जेव्हा उठतात, काही व्हिडिओ करतात, पॉडकास्ट करतात वगैरे, मला त्यांची खूप कीव येते की म्हणजे बिचाऱ्यांना समव्यावसायिकावर टीका करून पोट भरावं लागतं. याचं मला त्यांच्याविषयी कणव दाटून येते. खरं लिहावेत बोलावेत असे खूप विषय आहेत. आणि ह्यांचं काही वाचलं का याच्यावरती पुन्हा मला गोविंदराव तळवळकर हा उतारा वाटतो. एका संपादकाने त्यावेळेला पुस्तक लिहिलं होतं, त्याची बरीच चर्चा त्यांनीच घडवून आणलेली होती. आणि मॅजेस्टिक गप्पांमध्ये तळवळकरांना विचारलं होतं, हे पुस्तक वाचलं का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, मी बालवाङ्मय वाचत नाही. तसंच ट्रोलिंगच्या बाबतीत माझं हे, मी बाललीलांकडे दुर्लक्ष करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी गिरीश कुबेर आले आणि मोकळेपणाने आपल्या सगळ्यांशी त्यांनी संवाद केला. मी त्यांचे साहित्य महामंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. माझे दुसरे मित्र आणि माध्यम प्रतिनिधी प्रसन्न जोशी हेही या मुलाखतीमध्ये सहभागी झाले, त्यांचेही मी आभार मानतो आणि मुलाखत संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.